खरं तर सर्वसामान्य जीवनाची नोंद अथवा गणती इतिहासाने कधी केलीच नाही, कारण ती स्वार्थाच्या मंडळात गरगर फिरणी गतिहीन झाली, क्षीण पावली, थांबली आणि संपली. परंतु असामान्य जीवने मात्र काळाच्या पडद्याआड जाऊ शकत नाहीत. काळ त्यांचा सुगंध घालू शकत नाही. मी म्हणणारी प्रलोभने त्यांना अडू शकत नाहीत, तर मायेचे पाठ त्यांना तोडू शकत नाहीत. आणि म्हणूनच की काय आजही गौरवशाली परंपरा असलेल्या माझ्या महाराष्ट्राच्या मायभूमीला कान लावला तर हिंदुस्थानची माती गौरवास्पद करण्यासाठी आपला देह चंद्राप्रमाणे झिजवणाऱ्या अनेक महापुरुषांची नामावली ऐकू येईल. आणि त्या नामावलीमध्ये एक नाव अग्रगण्य ठिकाणी असेल, ते नाव म्हणजेच प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. काळ्या पत्थरावर विसावलेला कृष्णा कोयना आणि गोदेच्या निर्मळ कपारीमध्ये बसलेला, गडदुर्गांनी ग्रंथांनी विचारांनी समृद्ध असलेला महाराष्ट्र पाहिला की उठावरती सहज शब्द फुले उमलतात. गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. अशा पवित्र पावन महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास कुणी लुंग्या सुंग्या नेरा गबाळ्यांनी सर्वसामान्यांनी लिहिला नाही. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दौडणाऱ्या घोड्यांच्या टापांनी, शाहिरांच्या हातातील डपांनी. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय सह्याद्रीच्या कड्यांनी, मावळ्यांच्या हातातील ढालीने. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय हिरव्या पिवळ्या शालेने, भगव्या झेंड्याने. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय जिजाऊंच्या संस्काराने. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय साधू संतांच्या हातातील लेखनाने. माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिलाय संभाजीराजांच्या पराक्रमाने. आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातील तलवारीच्या खणखणाटाने. पावणे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयत लोक कल्याणकारी स्वराज्य महाराष्ट्राच्या मातीत निर्माण केलं. पावणे 400 वर्ष झाली आम्ही आजही छत्रपती शिवरायांच्या नावाचा जय जयकार करतो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे इथं जन्माला आलेल्या लेकराला विशेष वेगळं सांगावं लागत नाही. जणू जन्माला येतानाच त्याच्या कपाळावरती शिवाजी नाव लिहिलं जातं. असं शिवचरित्रामध्ये काय आहे ज्यामुळे आपण शिवरायांचं नाव पुन्हा पुन्हा घेतो, शिवरायांच्या विचारांचा जागर पुन्हा पुन्हा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी पावणे 400 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीत असं नेमकं काय केलं होतं? गावचं गाव पण हरवलं होतं, घराचं घर पण हरवलं होतं, माणसाचं माणूस पण हरवलं होतं. या मातीतल्या माणसाला माणूस पण दिलं, घराला घर पण दिलं, माणसाला माणूस पण दिला. आया बहिणींचं कुंकू दिवसा ढवळ्या पुसलं जात होतं. इथला शेतकरी पिडला गेला होता. एवढंच नाही तर तुमच्या माझ्या वाट्याला आलेलं शोषण आणि गुलामी. या महाराष्ट्रामध्ये दिवसा ढवळ्या स्त्रियांची विक्री केली जात होती. कुठल्या तरी देशातले यायचे, आमच्या स्त्रिया विकत घेऊन जायचे, वाटेल तसे अन्याय अत्याचार करायचे. महाराष्ट्राच्या रानावनात उमटत होत्या किंकाळ्या आणि गरजत होत्या आरोळ्या. नव्हतं कुणीच माली. आणि अशा प्रसंगी महाराष्ट्राच्या मातीतला माणूस कुणास तरी उद्रेगिरी आणि कुणास तरी मुद्रेगिरी कन्या धन्यता मानत होता. स्वाभिमान विसरला होता. आपापसात लढत लढत संघर्ष करत होता. मातीसाठी रक्त सांडण्याऐवजी आपापसात कुठल्या तरी पातशाहीसाठी माणूस रक्त सांडत होता. आणि अशा वेळी जिजाऊ मासाहेबांना वाटलं आपापसातला संघर्ष थांबला पाहिजे, रयतेच्या डोईवरती सुखाचं छत्र धरलं पाहिजे, आया बहिणींच्या कुंकवाचं रक्षण केलं पाहिजे. असा पोटी पुत्र जन्माला यावा ज्याच्या कीर्तीचे गोडवे अनंत काळ गायले जातील. जिजाऊंनी संकल्प केला. जिजाऊ नावाची प्रतिभा, शहाजी नावाचा पराक्रम एकत्रित आला आणि मंडळी महाराष्ट्राच्या मातीत तो सोन्याचा दिवस उजाडला. तारीख होती 19 महिना होता फेब्रुवारी, साल होतो 1630. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती तो सुवर्णक्षर उगवला आणि महाराष्ट्राच्या मातीत पराक्रमी सूर्याचा जन्म शिवरायांच्या रूपाने झाला. शिवरायांच्या जन्मानं नव्हत्याचं होतं झालं. गवताच्या पात्याला भाले फुटले, इथल्या दगडा धोंड्यांना, मातीला, इथल्या वृक्ष वेलींना, फळा फुलांना, इथल्या वाहत्या झऱ्यांना, कोसळणाऱ्या निर्धारांना आनंद झाला. अरे माणसाला आनंद झाला त्यात काय नवल आहे. पण छत्रपती शिवाजी राजांच्या जन्मानं इथल्या झाडा झुडपांना, वृक्ष वेलींना देखील आनंद झाला. आणि बाळाच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा करण्यासाठी शहाजी राजे भोसले चौथ्याच दिवशी शिवनेरीवर डेरे दाखल उपस्थित झाले. शहाजी राजे उपस्थित झालेत. शिवाजी राजाच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा होतोय.
आणि त्या लहानग्या बाळाला जिजाऊनी शहाजी राजांच्या हातात दिलं. शहाजी राजांनी ते बाळ हातामध्ये घेतलं. कल्पना करा कसं असेल बाळ, किती तेजस्वी आणि ओजस्वी होतं, ज्याच्याकडे पाहतच पाहतच राहावंसं वाटत होतं असं बाळ जिजाऊनी शिवराय नावाचं हे बाळ शहाजी राजांच्या हातात दिलं होतं. पण मंडळी, हे केवळ जिजाऊच्या पोटी जन्माला आलेलं बाळ नव्हतं, एक लेकरू नव्हतं, तर जिजाऊनी या बाळाच्या जन्माच्या अगोदर संकल्प केला होता, याला महाराष्ट्राच्या मातीत संघर्ष करता करता शौर्य गाजवता गाजवता या महाराष्ट्राच्या मातीचा राजा करायचा हा संकल्प जिजाऊंनी केला होता. इथं बसलेल्या माता भगिनींनो लक्षात घ्या, जिजाऊंनी लेकरू जन्माला यायच्या अगोदर संकल्प केलाय, याला महाराष्ट्राचा राजा करायचा आहे. म्हणून जिजाऊच्या पोटी जो जन्माला आला होता तो केवळ बाळ नव्हता, तर तो महाराष्ट्राचा राजा होता. शहाजी राजांनी महाराष्ट्राचा राजा हातात घेतलाय. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, लेकराला कुरवाळलं, निहाळलं. धामधुमीचा काळ होता, पुन्हा भेट कधी होईल सांगता येत नव्हतं. शहाजी राजांनी बाळाला कडेवर घेतलाय, त्याला कुरवाळलंय, निहाळलंय. आणि शहाजी राजे जिजाऊंना विचारते झाले, राणी साहेब कोण जन्माला आले? तसं मासाहेब जिजाऊ उद्गारल्या, महाराज शिवाजी जन्माला आले. राणी साहेब तुम्ही बाळाचं नाव शिवाजी ठेवताय? हो हो शिवाजी. शिवाजीच का? अहो महाराज साहेब, शंभू महादेवाचं नाव, शिवनेरीवरती शिवाई देवीचं मंदिर, त्या शिवाईचं नाव, या मातीतल्या मूळ पुरुषाचं नाव, आदि पुरुषाचं नाव, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, त्या आदिनाथाचं, त्या महादेवाचं, त्या शंभू महादेवाचं नाव. अहो राणी साहेब, देवांचा देव महादेव, सगळ्यात मोठा देव महादेव, मग त्या शंभू राजात शंभूचं नाव देताय, शंभू महादेवाचं नाव देताय, मग महादेवच ठेवायचं. शिवा ठेवलंय, पुढे त्याला जी लावलंय, शिवाजी असं नाव ठेवलंय, काय अर्थ घ्यायचा या नावाचा आणखी? आणि जिजाऊ मासाहेब सांगत्या झाल्या, महाराज साहेब ह्या लेकराला रयतेच्या सुखासाठी संघर्ष करायचा आहे, मिळणाऱ्या आयुष्यावर याला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात निबिर राणावनात अरण्यात धावत राहायचंय, लोककल्याण करायचंय. महाराज साहेब ह्या नावाचं उलट करा, ह्या नावाचं उलट केलं तर जीवाशी होता. जो माणूस येणाऱ्या काळामध्ये स्वतःच्या जीवाशी खेळत खेळत लोककल्याणकारी राज्य निर्माण करणार आहे, म्हणून माझ्या बाळाचं नाव शिवाजी ठेवलं. वा राणी साहेब वा, धन्य झालो आम्ही धन्य झालो. आमच्या वडिलांचा संकल्प मालोजी राजे भोसले आणि तुमचे वडील लखुजी राजे जाधव यांचा संकल्प, स्वराज्य संकल्पनेचा मूळ संकल्प जाधव आणि भोसल्यांचा दोघांचाही संकल्प होता. स्वराज्य उभा राहिलं पाहिजे. आणि राणी साहेब अगदी अगदी या भोसल्यांच्या आणि जाधवाच्या कुळधर्माला जागत तुम्ही पुत्राचं नाव शिवाजी ठेवलंय आणि स्वराज्यासाठी तुम्ही आता प्रयत्न करणार आहात. या स्वराज्य स्थापनेसाठी शहाजी राजांनी जिजाऊंना आशीर्वाद तर दिलेतच, पण त्यासोबतच स्वराज्य स्थापनेची प्रेरणा सुद्धा शहाजी राजांनी जिजाऊ आणि शहाजी राजांना दिली आहे. बाळाचा जन्म शिवनेरीवर झालाय, बाळ लहानाचं मोठं व्हायला लागलं. माता भगिनीनो, पुरुष मंडळीनो, असे काय संस्कार दिले असतील जिजाऊंनी शोभांना, ज्यामुळे आजही आपण शिवरायांचं गुणगान गातो. आजही शिवरायांचा पोवाडा ऐकला तरी इथल्या प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावेत. आजही इथं बसलेल्या प्रत्येक बापाला वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावेत, पण शेजारच्या घरात, आपल्या घरात कशाला? आपल्या घरात शिवाजी जन्माला घालायचे म्हटल्यावर त्याला जसे जिजाऊ शहाजींनी संस्कार दिले तसे संस्कार द्यावे लागतील, विचार द्यावे लागतील, त्याच्याकडून अभ्यास करून घ्यावा लागेल, त्याला निर्व्यसनी ठेवावं लागेल. आणि एवढा वेळ कुठे आमच्या बापाकडे? आणि म्हणून इथला बाप म्हणतो शिवाजी जन्माला यावं, पण शेजारच्या घरात. बरं, आईची काय वेगळी भावना आहे? इथल्या प्रत्येक आईला वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावेत. शिवरायांचं व्याख्यान ऐकलं, पोवाडा ऐकला, पुस्तक वाचलं, गाणं जरी ऐकलं, शिवाजी महाराजांचं नाव जरी ऐकलं, त्यांचा फोटो जरी बघितला, त्यांचा पुतळा जरी बघितला, तर इथं बसलेल्या प्रत्येक आईला वाटतं माझ्या पोटी शिवाजी महाराज जन्माला यावेत. आणि म्हणून इथली प्रत्येक आई आपल्या लेकराला संस्कार देत असताना म्हणत असते, काय म्हणते? बाळ तू शिवाजी व्हायचं असतं. काय म्हणते? बाळ तू शिवाजी व्हायचं असतं.
सहलीला जाताना मात्र एसटी मध्ये मधोमध बसायचं असतं. पुढून धडक दिली काय, मागून धडक दिली काय, तू मात्र मधोमध सुरक्षित राहायचं असतं. बाळ तू शिवाजी व्हायचं असतं. पण बाळ हुशार असतंय सोनेगावचं. बाळ म्हणतोय आई, बाळाला शिवाजी व्हायचं असतं ही गोष्ट खरी आहे, पण त्यासाठी कधी कधी आईने सुद्धा जिजाऊ व्हायचं असतं. म्हणजे जोपर्यंत घराघरात जिजाऊ निर्माण होणार नाहीत तोपर्यंत अंगणामध्ये शिवाजीराजे निर्माण होणार नाहीत. तुम्हाला वाटत असेल अंगणात शिवाजीराजे दिसावेत तर पहिल्यांदा घरात जिजाऊंच्या जन्माचं स्वागत करण्याचा संकल्प देखील आम्हाला करावा लागेल. 450 वर्षापूर्वी जिजाऊंनी संस्कार दिले शिवाजीराजांना. घोड्यावरती कसं बसायचं, घोड्यावरती मांड कशी घालायची, घोड्याला लगाम कसा खेचायचा, घोड्याला टाच कशी मारायची, घोडा अति वेगाने कसा पळवायचा, एखाद्या खोलदरीत कसं जायचं आणि खोलदरीत गेल्यानंतर पुन्हा संकटावर मात करत यशाच्या उत्तुंग शिखरावरती कसं यायचं याचं सगळं शिक्षण जिजाऊ नावाच्या प्रयोगशाळेत बालशोभांना मिळायला लागलं. लिहायचं कसं, वाचायचं कसं, अनेक भाषा अवगत केल्या शिवबांनी. दांडपट्टा कसा चालवायचा, तलवारबाजी कशी करायची, भाला कसा फेकायचा, ह्याचं सगळं शिक्षण जिजाऊ नावाच्या प्रयोगशाळेत मिळतंय शिवबांना. जिजाऊ जर म्हणाल्या असत्या नकाबाई घोड्यावर बसू शिवबा, पडतान लागण खर्चटन, शिवबा घडले असते. जिजाऊ जर म्हणाल्या असत्या नकाबाई आई शिवबा हातात तलवार घेऊ, झपायची नाही, लागण खर्चटन, जखम होईल, शिवबा घडले असते. अरे शिवबा घडले, जिजाऊनी झोकून दिलाय, सांगितलंय जा 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 शिवबा जा, 12 मावळा जा, सगळ्यांना सोबत घ्या आणि स्वराज्याची स्थापना करा. त्या शिवबांना जिजाऊ मासाहेब, संस्काराचं विद्यापीठ असलेल्या जिजाऊ मासाहेब शिवबांना घडवतायत. 10 वर्षाचे शिवबा आहेत आणि 10 वर्षाच्या शिवबांना घेऊन जिजाऊ मासाहेब बंगळूरला गेल्यात. बंगळूरला दरबार भरलाय, महाराष्ट्रात यायचंय, स्वराज्य स्थापन करायचंय. शहाजीराजांनी मार्गदर्शन केलंय, शिवबा राजांना जिजाऊंना मार्गदर्शन केलंय. शहाजीराजांनी शिवाजीराजांना 4 भेटवस्तू दिल्यात. स्वराज्याची अस्मिता ठरलेला आणि डौलाने फडकणारा भगवा झेंडा शहाजीराजांनी शिवाजीराजांना दिला. स्वराज्याची राजसंहिता दिली, स्वराज्याचा राजदंड दिला आणि शहाजीराजांनी चौथी अतिशय महत्वाची शिवाजीराजांना भेटवस्तू दिली आहे, तिचं नाव आहे स्वराज्याची राजमुद्रा. ही राजमुद्रा दिली शिवाजीराजांच्या हातात शहाजीराजांनी. शिवाजीराजांनी ती राजमुद्रा घेतली आणि वाचली. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्व वंदिता शाह सुन शिवशेषा मुद्रा भद्रा राजते. लोककल्याणकारी ही राजमुद्रा पतीमध्येच्या चंद्राच्या कोरीप्रमाणे शहाजी पुत्र शिवाजीची राजमुद्रा वाढत राहील आणि ती जगाला वंदनीय होईल अशा आशयाची राजमुद्रा शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या सोबत दिली. शस्त्र दिली आहेत, घोडे दिलेत, तलवारी दिल्या आहेत. एवढंच नाही तर शहाजीराजांनी शिवाजीराजांसोबत काही महत्वाची माणसं सुद्धा दिली आहेत. मानकोजी 10 तोंडे, बाजी पासलकर, फिरंगोजी नरसळा यासारखी जिगरबाज मावळ्यांची मांदियाळी, ज्यांच्या मनगटात रग आणि अंतकरणात धग आहे, अशी शौर्य गाजवणारी मावळे मंडळी छत्रपती शिवाजीराजांच्या सोबत शहाजीराजांनी दिले. शिवाजीराजे जिजाऊ मासाहेब मावळ्यांना सोबत घेऊन आले पुण्याच्या परिसरात खेड शिवापूरला. आता प्रत्यक्षात स्वराज्य स्थापन करायचं आहे, पुण्यात यायचंय, स्वराज्य स्थापन करायचंय. खेड शिवापूरला येऊन थांबलेत, पण कसं करणार स्वराज्य स्थापन, कारण पुण्यात नव्हती माणसं. आदिलशाही सरदार मुरार जगदेव नावाच्या पंडिताने पुण्यात आडवी पहार रोवली होती. त्यांनी शाप दिला होता, इथं जो वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आडवी पहार रोवली होती, त्याला तुटकी बाण आणि फुटकी कवडी बांधली होती. पुण्याच्या मातीत गाढवाचा नांगर फिरवला आणि शाप दिला, इथं जो वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. सामान्य रयत घाबरली, भितरली, दुःखाने परागंडा झालेली रयत सह्याद्रीच्या निबड राणावनात अरण्यात जाऊन राहायला लागली. स्वराज्य स्थापन करायचंय, पण कुठं होती माणसं? जिजाऊंनी दिला विश्वास, या 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 अवघे अवघे या, स्वराज्य स्थापन करायचंय. रयतेच्या डोळ्यावरती सुखाचं छत्र धरायचंय. शिवबांच्या सोबत 18 पगड जातीतले मावळे सोबत घेतले. शिवबांनी रायरेश्वराच्या मंदिरात गेले, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. मासाहेबांचं मार्गदर्शन, शहाजीराजांची प्रेरणा, बाजी पासलकर स्वराज्याचे पहिले सरसेनापती छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन प्रचंडगड किल्ल्यावरती हल्ला चढवला. तिथे दिग्भर लोक होते, पण मुठभर मावळे नेटाने लढत होते. हर हर महादेवची घोषणा झाली आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मातीत शत्रूचं निशाण खाली उतरलं आणि महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांचा भगवा झेंडा, स्वराज्याचा झेंडा पहिल्यांदाच महाराष्ट्रात स्वाभिमानाने फड 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 फडकाय लागला. प्रचंडगड घेतला,
स्वराज्याचं तोरण बांधलं आणि देहूच्या इंद्रायणीच्या काठावर विठुनामाचा गजर करणारे तुकोबा उद्गारले, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाची शोभानी स्वराज्य कार्यासाठी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं मार्गदर्शन छत्रपती शिवरायांना लाभतंय. लोहगावला कीर्तन ऐकलंय, देहूला कीर्तन ऐकलंय, पुण्याच्या लाल महालात कीर्तन ऐकलंय. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी, सैनिकांसाठी राजा कसा असावा, सैनिक कसा असावा, सैनिकाची निष्ठा, राजाच्या ठाई कशी असावी, या संदर्भातले पाईकचे अभंग जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करतायत. सुरुवातीच्या काळात लाल महालातून स्वराज्याचा राज्यकारभार सुरू झालाय. लोक तर आली, पण खायचं काय, प्यायचं काय, लिहायचं काय, असंख्य प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार होती. कारण कुठले तरी वतनदार यायचे, रयतेला छळायचे, पिडायचे, कुठले तरी पातशाही यायचे, रयतेला छळायचे, पिडायचे. रयतेला वाली नव्हता कोणी. रयतेचं राज्य स्थापन करतोय आपण. शिवबाने पहिल्यांदा सगळे वतनदार बोलावून घेतले, म्यानातून तलवार बाहेर काढली, वतनदाराच्या पोटाला लावली आणि सांगितलं, खबरदार रयतेला छळलं पिडला तर पोटाला लावलेल्या तलवारीचं तीक्ष्ण टोक पाठीमागून निघेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातली वतनदारी बंद केली आणि रयतवारी महसुली व्यवस्था निर्माण केली. वतन बंद केले आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा तलाठी पदाची नेमणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. ही लोककल्याणकारी राज्याची सुरुवात होती. तलाठी पदाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हे जरा आजच्या तलाठ्यांनी थोडस लक्षात घेतलं पाहिजे. कारण ज्या हेतूने छत्रपती शिवाजी महाराजांनी तलाठी नेमले, ज्या हेतूने मुलकी आणि महसुली प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. आज आमच्या शेतकऱ्यांना शेताचा फेर मारायचा असला तरी कागदी नोटा सरकवल्याशिवाय फेर होत नाही. पण या महाराष्ट्रातल्या मातीतला पहिला सातबारा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला. महाराष्ट्रातल्या लोकांकडे नव्हत्या जमिनी, नावावर नव्हत्या जमिनी, मोजल्या नव्हत्या जमिनी, होती उजार माती. या उजार मातीमध्ये जिजाऊनी शिवबांच्या हातात सोन्याचा नांगर दिला आणि संकल्प केला, इळपिळा करू दे, माझ्या शिवबाचं राज्य होऊ दे, आम्ही शेतकऱ्यांचं राज्य स्थापन करतो. या 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 शेतकऱ्यांना या, शेती कसायला लागा. शेती जमिनी मोजल्या, लोकांना जमिनी दिल्या. काय वाटलं असेल लोकांना? ज्यांना जमिनीच नव्हत्या त्यांना जमिनी शिवबांनी दिल्या. काय वाटलं असेल रयतेला? जमिनी दिल्या, मोजून दिल्या. एवढंच नाही, बैल जोड्या दिल्या, खत दिली, बिबियाणं दिली, नांगर दिले, अवजार दिली. काय वाटलं असेल शेतकऱ्यांना? काय वाटलं असेल त्या लोकांना की असा राजा आपल्यासाठी करतोय? 6 महिने शेती कसायची कुणब्यानी आणि 6 महिने सैनिक म्हणून लढायचं. छत्रपती शिवाजी महाराज जगातले पहिले राजे आहेत की त्यांनी शेतकऱ्यांना सैनिक बनवलंय. आणि पहिला राजा आहे जगाच्या पाठीवरचा. जर सैनिक, स्वाभिमानी सैनिक मातीत निर्माण करायचा असेल तर सैन्य हे पाठीवर नाही तर पोटावरती चालतं. पहिल्यांदा त्यांच्या पोटाचा प्रश्न मिटवला पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सर्वांस पोटास लावले आहे. अरे लोकशाही असलेल्या भारत देशामध्ये आणि आमच्या सोनेगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आम्ही का करतो? का शिवाजी महाराजांच्या विचारांचं स्मरण करतो? का पुन्हा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आठवतो? शिवकाळामध्ये 3 वेळा दुष्काळ पडलाय, पण शिवकाळात आणि शिवरायांच्या स्वराज्यात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची नोंद आम्हाला आढळत नाही. पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या आजच्या राज्यकर्त्याच्या महाराष्ट्रात असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करत नाही. कशासाठी शिवाजी महाराज आठवायचे? कशासाठी त्यांच्या विचारांचं स्मरण करायचं? स्वराज्य स्थापन केलंय, लोक यायला लागले, लोकांना जमिनी मिळाल्या, खत बिबियाणं मिळाली, बैल जोड्या मिळाल्या, पिकं तर तरारून आली, पिकं आली. पण लोक तेवढ्या समाधानी नव्हती. लोक तक्रार घेऊन आले मासाहेबांकडे लाल महालात, अहो साहेब पिकं तर तरारून आली, मग काय अडचण आहे? पण मासाहेब पाखरं खूप त्रास देतात. आता मला सांगा, पाखरं त्रास देतात ही काय जिजाऊ मासाहेबांना जाऊन सांगण्याची गोष्ट आहे का? साधी गोष्ट आहे की नाही? पण बघा, आदर्श लोककल्याणकारी राज्य असेल तर लोकांच्या अपेक्षा वाढत असतात.
लोकांच्या अपेक्षा होत्या जिजाऊकडून. जिजाऊ नाही म्हणाल्या जा 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 परत तुमचं तुम्ही बघा, असं नाही म्हणाले जिजाऊ. काय म्हणाले जिजाऊ? काळजी करू नका, पाखरांचा बंदोबस्त केला जाईल. जिजाऊ मासाहेबांनी दिलाय पुण्याच्या परगण्यात आदेश, गोफण गुंडे तयार करा. गोफणी तयार केल्या, सगळ्या मावळ्यांना बोलवून घेतला, सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं धरा हे गोफण गुंडे आणि जा बांधावर. पण या गोफणींनी फक्त पाखरं नाही हाकलायची. मग मासाहेब ह्या गोफणींनी पाखरं तर हाकलायची, पण या मातीवरती आक्रमण करणारे जे दुष्ट दुर्जन आहेत त्यांना सुद्धा हाकलून लावायचंय, त्यांना सुद्धा परतावून लावायचंय. यासाठी या गोफणी आहेत. घेतल्या गोफणी. गेले तत्कालीन काळातले हे सगळे कुणबी शेतकरी गेले बांधावरती पिकांची राखण करायला लागले. पण पिकांची राखण करता करता शत्रूंपासून देखील महाराष्ट्राच्या मातीचं संरक्षण करू लागले. 14 वर्षाचा पोरगा बांधावरती उभा राहायचा आणि सांगायचा खबरदार जर टाच मारून झालं पुढे चिंधड्या उडविणार राही एवढ्या. 14 वर्षाच्या पोरापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येक जण या स्वराज्यासाठी काम करू लागला. पाखरांचा बंदोबस्त केला, येणाऱ्या संकटांचा बंदोबस्त केला. पुन्हा एक टोळी आली जिजाऊ मासाहेबांकडे घराणं घेऊन. आणि काय घराणं केलं? मासाहेब तुम्ही सगळं दिलं, गोफणी दिल्या, गोफणींनी पाखरांचा बंदोबस्त झाला, पण प्राणी खूप हिंस्र प्राणी खूप त्रास देतात. मासाहेब म्हटलं कोणकोणते प्राणी आहेत? अहो पिसाळलेले बिबटे आहेत, लांडगे आहेत, अस्वल आहेत, रानगवे आहेत. काय करतायत हे प्राणी? मासाहेब शेतात रानावनात गेलेल्या एकट्या दुकट्या माणसावरती हल्ले करतायत हे प्राणी. मग मासाहेब काहीतरी करा, पण या हिंस्र प्राण्याचा बंदोबस्त करा. मासाहेबांनी सांगितलं जा काळजी करू नका. तसे ते सगळे घराणं घेऊन गेलेले परत आले आणि मासाहेबांनी दुसऱ्या दिवशी दौंडी दिली. मासाहेबांनी दौंडी द्यायला सांगितली आणि दौंडी द्यायला सांगितल्यानंतर सांगितलं असं आजपासून स्वराज्यामध्ये जो कोणी हिंस्र प्राण्याची शिकार करेल आणि पुरावा म्हणून शेपटी दाखवायला आणेल त्याला स्वराज्यातून सोन्याचं कडं बक्षीस मिळेल. मासाहेबांनी द्यायला सांगितली होती दौंडी, पण मारले होते एकाच दगडात 2 पक्षी. तुम्ही म्हणाल कसं कसं? अरे कसं कसं? हिंस्र प्राण्याची शिकार करणारे काय सामान्य असतील का? या मातीतली तरणी भान पोरं उभा राहिली, ज्यांच्या मनगटात रग आणि अंतकरणात धग आहे अशी शौर्य संपन्न ही पोरा जाऊ लागली रानावरात. हिंस्र प्राणी दिसला शिकार करायची, शेपटी तोडायची, मासाहेबांना दाखवायचं, सोन्याचं कडं मिळवायचं. एकीकडे हिंस्र प्राण्याची संख्या कमी व्हायला लागली आणि एकदा सोन्याचं कडं हातात आलं की ते शिवबा जिजाऊंची व्हायला लागली. म्हणून मी म्हणतो मासाहेबांनी एकाच दगडात 2 पक्षी मारले. म्हणजे एकीकडे हिंस्र प्राण्यांची संख्या कमी व्हायला लागली, त्याच वेळी दुसरीकडे पराक्रमी मावळ्यांची मांदियाळी स्वराज्याला मिळायला लागली. एका दिवशी मध्यरात्री 12 वाजता एक मावळा भलं मोठं रानगव्याचं ओझं घेऊन त्या लाल महालाच्या दारात येऊन उभा राहिला. दारातल्या राखणदारांनी त्याला अडवलं. तो म्हणाला मासाहेबांना भेटायचंय. मासाहेब आता भेटणार नाहीत, तू सकाळी ये. नाही मला आताच भेटायचंय. अरे मासाहेब आताच गेलेत, तू सकाळी ये, आता तुला मासाहेब भेटणार नाहीत. नाही मासाहेबांना भेटल्या बिगर जाणार नाही. त्या राखणदाराचं आणि त्या ओझं घेऊन आलेल्या मावळ्याचं बोलणं महालात जिजाऊंच्या कानी पडलं. लगबगीनं जिजाऊ मासाहेब बाहेर आल्या. दारात आल्या बघितलं तर का एक भला मोठा मावळा आणि भलं मोठं रानगाव्याचं ओझं खांद्यावर घेऊन आलाय. मासाहेबांना आश्चर्य वाटलं आणि विचारता झाल्या मासाहेब कोण रे तू? एवढ्या मध्यरात्री आलायस? नाव काय, गाव काय, कुठला आहे तू? तसा तो सांगता झाला उमरेड गावचा तानाजी मालुसरा. आणि काय रे एवढ्या मध्यरात्री आलायस आणि अख्खा रानगावच घेऊन आलायस? आम्ही तर फक्त तुला शेपटी दाखवायला आणायला सांगितली होती. शेपटी जरी घेऊन आलास तरी सोन्याचं कडे मिळालं असतं. आणि काय रे तानाजी एवढ्या मध्यरात्री आलास, सकाळी आला असतास तर आम्ही काय तुला सोन्याचं कडे बक्षीस म्हणून दिलं नसतं? मासाहेबांचे शब्द ऐकले आणि तानाजी ढासा रडायला लागला. मासाहेब सोन्याचं कडे मिळवायला नाही आलो मासाहेब. वा सांगायला लागला सोन्याचं कडे मिळवायला नाही आलो. कशासाठी आला एवढ्या मध्यरात्री आणि अख्खा रानगावात घेऊन आलास? सोन्याचं कडे मिळवायला नाही तर मग कशासाठी आलास रे? तानाजी रडता सांगू लागला मासाहेब
सोन्याचं कडे मिळवायला नाही आलो मासाहेब, रानगव्यांची शिकार केली आणि वाटलं कधी एकदा तुम्हाला शिकार दाखवतो. मासाहेब रानगव्यांची शिकार केली, वाटलं कधी एकदा शिकार दाखवतो आणि कधी एकदा तुमच्या कौतुकाची थाप पाठीवरती घेतो. मासाहेब सोन्याचं कडे मिळवायला नाही आलो मासाहेब, तुमच्या कौतुकाची थाप घ्यायला आलो मासाहेब. माझ्या जिजाऊंच्या एका एका कौतुकाच्या थापेवरती एक एक मावळा घडला आणि त्यांनी महाराष्ट्र घडवला. ज्या समाजात कौतुकाची थाप टाकणारे हात असतात त्या समाजात नररत्न उगवतात आणि ज्या समाजात कौतुकाची थाप टाकणारे हात नसतात त्या समाजात नररत्न कधीच उगवत नाहीत. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. तुम्हाला वाटत असेल या भूमीत या मातीत नररत्न उगवले पाहिजेत तर पहिल्यांदा आपल्या लेकरांवरती कौतुकाची थाप टाकायला शिका. आणि सोनेगावकरांचं मला विशेष अभिनंदन यासाठी करायचंय, आजचा कार्यक्रम जागराचा आणि उद्याचा कार्यक्रम पोरांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकण्याचा. मला वाटतं ही खरी विचारांची शिवजयंती आहे. ही विचारांची शिवजयंती आहे. महाराष्ट्रात आमचे मित्र शिवचरित्रकार अतुल महाराज येवले आपल्या पहाडी आवाजाच्या माध्यमातून महाराष्ट्र गाजवतायत. मगाशी एका चिमुकलीचं भाषण मी ऐकत होतो दादा, घरात बसून तिथपर्यंत तिचा आवाज पोहोचत होता. तुम्ही जर उद्या सर्वांनी सर्व शक्तीनिशी तिच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकले तर हेच सुकन्या उद्या या सोनेगावचं नाव सुवर्णाक्षराने लिहून ठेवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे. ही विचारांची शिवजयंती करायची. आज शिवजयंतीला येत असलेलं रूप बघितल्यानंतर कधी कधी वाटतो खरंच आपण शिवबांच्या महाराष्ट्रात आहोत का. अहो शिवाजी महाराजांचा जय जयकार निश्चितपणे केला पाहिजे, पण जेव्हा डॉल्बीच्या तालावर नाचणारी थिरकणारी तरुणाई बघतो, पाठीमागे ट्रॅक्टर मध्ये कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज असतात, पुढे बेभान होऊन व्यसनाधीन झालेली तरुणाई थया थया नाचते, काय वाटत असेल शिवाजी राजांना, काय वाटत असेल माझ्यासारख्या संवेदनशील माणसाला. आणि शिवजयंतीचा आणि त्या गाण्याचा जर अर्थ बघितला तर कुठेच ताळमेळ बसत नाही. एकीकडे शिवाजी राजांच्या जयंतीच्या निमित्ताने चुकीच्या पद्धतीने शिवाजी राजांना डोक्यावर घेऊन नाचणारे लोक आहेत, पण त्याच वेळी सोनेगावमध्ये सगळं गाव एकत्रित येऊन शिवाजी राजांना डोक्यामध्ये घेण्याचं काम जेव्हा करतात ना, त्यावेळी मला विश्वास निर्माण होतो उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य अतिशय उत्तम आहे. एनॉल टायबर नावाचा जगप्रसिद्ध इतिहासकार आहे. तो म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात झाले असते तर त्यांच्या स्मृतींचा अक्षय ठेवा आमच्या डोक्यावर घेऊन आम्ही आनंदाने नाचलो असतो. थोडक्यात त्या इतिहासकाराला असं म्हणायचंय, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशात झाले असते तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. पण मला त्या इतिहासकाराला सांगायचंय, बाबा रे, छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यामध्ये घेण्याचा विषय आहे. भारतातला इंग्रजांचा शेवटचा मिलिटरी सेक्रेटरी त्याने जगभरातील 5000 योद्ध्यांबद्दल लिहून ठेवलंय. त्याच्यामध्ये पहिल्या 3 क्रमांकाला जे योद्धे आहेत त्याच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाला अकबर, 2ऱ्या क्रमांकाला शिखांचा राजा रणजित सिंग आणि ह्या 5000 योद्ध्यांमध्ये त्याने जगामध्ये पहिलं स्थान दिलंय छत्रपती शिवाजी महाराजांना, पहिलं स्थान. तो असं म्हणतो, मला कळत नाही की असा समृद्ध वारसा लाभलेल्या भारतात आम्ही राज्य कसं काय करू शकलो, आम्ही एवढ्या वर्ष या देशात कसं राज्य करू शकलो. त्याने लिहिलंय, ह्या देशातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांना विसरले म्हणून आम्ही ह्यांच्यावरती राज्य करू शकलो. आणि त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट त्याने लिहिलंय, ते वाचल्यानंतर जसं मला दुःख झालं तसं तुम्हाला सुद्धा दुःख वाटेल. तो म्हणतो, जर छत्रपती शिवाजी महाराज आणखी 5-10 वर्ष जगले असते तर भारतावर इंग्रजांनी राज्यच केलं नसतं. जागतिक पातळीवरचे छत्रपती शिवाजी महाराज समजून घ्या. व्हिएतनाम नावाच्या छोट्याशा राष्ट्राने अमेरिकेचा पराभव केला. एवढ्या छोटंसं राष्ट्र त्या अमेरिकेचा पराभव केला. व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं, हो तुम्ही एवढ्या बलाढ्य अमेरिकेचा पराभव कसा केला. त्यावर त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं, आम्ही बलाढ्य अमेरिकेचा पराभव करू शकलो त्याचं एकमेव कारण
आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं, ते समजून घेतलं, त्यातील शिवसूत्राचा गनिमी काव्याचा वापर आम्ही युद्धतंत्राचा वापर केला, म्हणून आम्ही जिंकलो. त्या होची मिनच्या, तो व्हिएतनामचा सैनिक होची मिन, त्या होची मिनच्या समाधीवरती लिहिलंय, इथे शिवरायांचा मावळा चिर विश्रांती घेतो आहे. म्हणजे जगभरातल्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेतलं, पण भारतातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांना व्यवस्थितपणे समजून घेत नाहीत. म्हणून तुमच्या माझ्या समोर असंख्य प्रश्नांची जंत्री आज उभी आहे. आपण ज्यांना आदर्श मानतो ना, आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. उमाजी नाईक स्वातंत्र्य चळवळीचे प्रणेते. उमाजी नाईक म्हणतात, माझ्या क्रांतिकारकाची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू म्हणतात, माझ्या क्रांतिकारक कार्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज. एवढंच काय, नेताजी सुभाषचंद्र बोसांनी इंग्रजांच्या विरोधात आझाद हिंद फौज स्थापन केली, ते म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारातून ज्या पद्धतीने निसटले आणि महाराष्ट्रात सुखरूप आले, तो प्रसंग माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. रवींद्रनाथ टागोर जपानच्या दौऱ्यावरती गेले, तेव्हा त्यांना विचारलं, तुमच्या देशाबद्दल खास 4 शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? रवींद्रनाथ टागोरांनी सांगितलं, माझ्या भारताकडे जर काय आहे 4 शब्दात सांगायचं झालं तर माझ्या भारताकडे बुद्धाचं तत्वज्ञान आणि शिवरायांचा पराक्रम आहे. जगभरामध्ये भारताची ओळख ही छत्रपती शिवाजी राजांमुळे, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ही विचारांची जयंती समजून घेत असताना शिवाजी राजांचा त्याग, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांनी या मातीत पेरलेली मूल्य, त्यांनी दिलेला नैतिकतेचा विचार आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. काय तत्व होतं, काय विचार होता, काय भावना होती, काय प्रेम होतं. मावळे म्हणायचे, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा असणारा आमचा शिवाजी राजा जगला पाहिजे. आणि राजा काय म्हणायचं माहित आहे? राजा म्हणायचा, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा असणारा हा कुणबी जगला पाहिजे. म्हणजे कुणबी म्हणायचा राजा जगला पाहिजे, राजा म्हणायचा कुणबी जगला पाहिजे. याच इतिहासाची पुनरावृत्ती आज महाराष्ट्रात होते. जरांगे पाटील म्हणतात कुणबी जगला पाहिजे, आणि महाराष्ट्रातले कुणबी मराठे म्हणतात जरांगे पाटील जगले पाहिजे. हे कुठून येतं? हा विश्वास, हा प्रामाणिकपणा. शिवकाळात प्रामाणिकपणाला महत्व होतं, विश्वासाला महत्व होतं, विश्वासाच्या सामर्थ्यावरती हे सगळं उभं राहिलं. आणि म्हणून तर हर एक जातीतला माणूस यायचा आणि म्हणायचा, लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा असणारा शिवाजी राजा जगला पाहिजे. नाभिक समाजातला वीर शिवा काशीत, नाभिक समाजातला जिवाजी महाले, मुस्लिम समाजातले असंख्य सैनिक होते. अरे रामोशी समाजातला आपला बहिर्जी नाईक, धनगर समाजातला तानाजी मालुसरे. या महाराष्ट्राच्या मातीसाठी 18 पगड जाती धर्मातली रयत म्हणायची, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. कारण शिवाजी राजांनी स्थापन केलेलं राज्य हे त्यांचं स्वतःचं राज्य नव्हतं. मोगलांची मोगलशाही झाली, निजामशाची निजामशाही झाली, आदिलशाची आदिलशाही झाली, कुतुबशाची कुतुबशाही झाली, पण माझ्या भोसलेच्या शिवबाची भोसलेशाही कधी झाली नाही. ते झालं ते सर्वसामान्य रयतेचं स्वराज्य. या मातीतल्या प्रत्येक माणसाला वाटायचं हे राज्य माझं आहे. मग हे राज्य माझं आहे ना, मग माझ्या राज्यासाठी मीच लढलं पाहिजे. आज प्रत्येक माणसाला वाटतं, केवळ मराठा समाजच नाही तर महाराष्ट्रातला प्रत्येक जातीतला माणूस मनोज जरांगे पाटलांकडे पाहताना मोठ्या औत्सुक्याने पाहतो, मोठ्या कौतुकाने पाहतो, आणि त्यांच्या जिगरबाज वृत्तीचं, त्यांच्या संघर्षमय वृत्तीचं, त्यांच्या प्रामाणिकपणाचं अनेक लोक खाजगीत गप्पा मारताना मनापासून कौतुक करतात. आणि म्हणून आंतरवली सराटीच्या त्या 1.5 कोटीच्या सभेत माननीय जरांगे पाटलांना भाषणाला पाचारण करताना मी उद्गारलो होतो, 450 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मातीतला माणूस एकवटतोय. प्रत्येक वादळ पेलेल मी, माझ्यात आत्मविश्वास आहे, पायाखाली जमीन पाठीशी आकाश आहे, मातीमध्ये पाय रोवून मी सह्याद्री सारखा ताट आहे. जाऊन सांगा त्या वादळांना, आता तुमची माझ्याशी गाठ आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी, सामाजिक सलोख्याचा हा महाराष्ट्र शिवाजी राजांनी घडवला. आज या महाराष्ट्राला जणू कुठेतरी दृष्ट लागते की काय अशी शंका होते. पण सोनेगावकरांचं मला विशेष अभिनंदन करायचं आहे, आणि म्हणून आजचं हे व्याख्यान आम्ही लाईव्ह टाकलं. का या मातीतला विचार महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात चौका चौकात गेला पाहिजे.
अरे एकूण सगळे मराठा बहुल असणारं गाव, या गावाने आज आदर्श दिलाय. थोडासा कॅमेरा फिरवला तर बरं होईल. काय आदर्श दिलाय? लोकमाता अहिल्याबाई होळकरांची प्रतिमा लावली आहे, राष्ट्रसंत भगवान बाबांची प्रतिमा लावली आहे, शिवाजी राजांची प्रतिमा लावली आहे. मला वाटतं या महाराष्ट्रातलं जे मन, समाज मन सध्या थोडंसं कलुषित आणि अस्वस्थ करण्याचा प्रयत्न राजकीय पातळीवर होतोय, हे जर आपल्याला थांबवायचं असेल आणि सगळ्या जातीतली माणसं एकत्रित येऊन शिवकाळासारखा महाराष्ट्रातला सलोखा जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर या सोनेगावच्या मातीतला हा सुवर्ण विचार गावागावातल्या चौकात गेला पाहिजे आणि चौकात सगळ्या जातीतली माणसं एकत्रित येऊन गुन्ह्या गावांना गोविंदाने नांदली पाहिजेत. मला वाटतं ती खरी विचारांची शिवजयंती आहे आणि ती विचारांची शिवजयंती आज सोनेगाव नगरीमध्ये होते. काय दिलं होतं शिवाजी राजांनी मावळ्यांना? काय दिलं होतं? दिला होता विश्वास, दिलं होतं कौतुक, दिली होती प्रेरणा, दिली होती ऊर्जा. शिवाजी राजांनी या मातीतल्या माणसांना दिलं होतं प्रेम. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, असे महापुरुष कुठल्या एका जातीत धर्मात आपल्याला अडकून ठेवता येत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोककल्याणकारी होतं. छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नसून तो राष्ट्रीय विचार आहे. शिवाजी महाराज म्हणजे समाज परिवर्तनाच्या गतिमान चक्रातील ते समता नावाचा आर. शिवराय म्हणजे शौर्य, शिवराय म्हणजे धैर्य, शिवराय म्हणजे आचार, शिवराय म्हणजे विचार, शिवराय म्हणजे शक्ती, शिवराय म्हणजे भक्ती, शिवराय म्हणजे प्रयत्न, शिवराय म्हणजे आत्मविश्वास, शिवराय म्हणजे सातत्य, शिवराय म्हणजे ध्येय. सृष्टीच्या निर्मितीनंतर जगातील सर्वात मोठ्या धाडसाचे मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत होते जगात? कुणी म्हणतं सिकंदरासोबत, कुणी म्हणतं नेपोलियन सोबत. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नेपोलियन बोनापार्ट, सिकंदर बादशाह आणि हिटलर सोबत तर अजिबात होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत होते? छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगाच्या पाठीवर एकाच व्यक्ती सोबत होते. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ज्या व्यक्ती सोबत होते ना, त्या व्यक्तीचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांची तुलना फक्त आणि फक्त महाराजांशीच होते. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना जगाच्या पाठीवरती कोणाशीही होत नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरलेला विचार. राजे महाराजे तर कित्येक झाले, पण शिवाजी राजांसारखा लोकप्रिय राजा, जाणता राजा, रेतेला आपला वाटणारा राजा, काय प्रेम दिलं, काय विश्वास दिला शिवाजी राजाने. महाराज एकदा घाटातून निघाले होते आणि घाटातून जात असताना महाराजांना एक दृश्य दिसलं. एका झाडाच्या बुंद्याच्या आडोशाला एक म्हातारे आजोबा अश्रू ढाळत होते. महाराजांनी बघितलं आजोबा रडतायत. महाराजांनी घोडा थांबवला आणि आजोबाच्या जवळ गेले आणि विचारते झाले, आजोबा आजोबा का रडता, कशामुळे अश्रू ढाळता? आजोबांनी सांगितलं, राज आताच वाघ आला आणि तिसरी गाय हडप केली. मग आजोबा? महाराज पुन्हा वाघ येणार, माझी चौथी गाय घेऊन जाणार, पुन्हा वाघ येणार, माझी पाचवी गाय घेऊन येणार. मग आजोबा? महाराज कदाचित वाघ सहाव्यांदा येणार आणि मलाच घेऊन जाणार. मग आजोबा? राज राजा असं जर काही घडलं तर तेवढं माझ्या लेकरा बाळासनी सांभाळा राजा. आजोबा बोलत होते, राजे ऐकत होते. पण ऐकण्यातली जी तल्लीनता आणि विनम्रता होती ना, माझा राजा हिमालयाच्या उंचीचा आपण म्हणतो ना, राजा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये शोधत होता विचार. आजोबा सांगत होते, राजा ऐकत होता. पण आजोबाच्या डोळ्यातले अश्रू नकळतपणे महाराजांनी टिपले. जवळ गेले, महाराजांनी त्या आजोबांच्या डोक्यावर हात फिरवला. आजोबा काळजी करू नका, कुणीकडे गेलाय तो वाघ? तसं आजोबांनी सांगितलं, महाराज त्या पलीकडच्या असणाऱ्या खोल असणाऱ्या दरीत गेलाय वाघ. महाराजांनी घोडा वळवला, घोड्याला टाच मार लगाम खेचला. वाऱ्याच्या वेगाने महाराज निघाले. जिकडे जिकडे वाघांच्या नरकाळांचा आवाज येत होता तिकडे घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला. महाराजांनी समोर बघितलं, वाघ दिसला. महाराजांनी हातातलं कापूस घेतलं, वाघाच्या पाठीवरती फेकलं, वाघ पडला, वाघ कोसळला. महाराज दबकत त्या वाघाच्या दिशेने निघालेत. कारण महाराजांना माहित होता ही दगा देणारी औलाद आहे. जसं महाराज त्या वाघाच्या जवळ गेले तसं निपचित पडलेला वाघ महाराजांच्या अंगावरती उसळलेला वाघ महाराजांनी बघितला. हातातला बहला घेतला, वाघाच्या पोटात चपळाने खुपसला, वाघ पाटला, वाघ कोसळला, वाघ एकदा
आणि बातमी वाऱ्यासरशी पंचक्रोशीत पसरली. एका म्हाताऱ्या आजोबातल्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी सह्याद्रीतल्या एका जिवंत वाघाची शिकार केली आहे. त्या वाघाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. जशी बातमी वाऱ्यासरशी पंचक्रोशीत पसरली तशी मेलेला वाघ पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. जो तो कौतुक करत होता, राजाच्या कीर्तीचे गोडवे गात होता. लोक म्हणत होते, काय राजा आहे, किती पराक्रमी राजा आहे, किती संवेदनशील राजा आहे, किती जाणणारा राजा आहे. काय राजा एका आजोबाच्या शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी वाघाची शिकार करतो राजा. असा राजा कधी झाला नाही. लोक कौतुक करत होते. ऐसा राजा होणे नाही. महाराजांचं गुणगान चालू होतं. गर्दी बघत होती. मेलेला वाघ समोर पडलेला होता. पण तेवढ्यात त्या गर्दीला बाजूला सारत सारत एक म्हातारे आजोबा पुढे येताना दिसले. ज्या म्हातारे आजोबांच्या 3 गायी वाघाने हडप केल्या होत्या ना, तेच ते म्हातारे आजोबा होत्या. ज्यांच्या 3 गायी वाघाने हडप केल्या होत्या त्या म्हातारे आजोबा गर्दीला बाजूला सारत सारत त्या मेलेल्या वाघाच्या दिशेने येत होते. ते म्हातारे आजोबा पुढे आले. त्यांनी समोर बघितलं, वाघ मरून पडला होता. त्या मेलेल्या वाघाकडे आजोबांनी तिरस्काराच्या नजरेनं बघितलं आणि त्याच्या अंगावरती पंचकण थुंकले आणि म्हटले, तुला वाटतं काय, तो एकटा शेर आहेस, पण एक दिवस शेरा 1.25 शेर मिळत असतो. हे जे 1.25 शेर होण्याचं जाणतेपण आहे ना, जाणं त्याचे घ्यावे अंग, जाणं त्याचे व्हावे अंग, जाणं त्याचे जाणतेपण ज्यांच्या अंगी, ते जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज. यासाठी शिवाजी महाराज आठवतात. यासाठी महाराज आठवायचे. रेतेला दुःखात ते बघू शकत नव्हते. 18 पगड जातीतल्या गोरगरीब रयतेवरती त्यांनी प्रेम केलं. रयतेला सुख दिलं. रयतेच्या डोळ्यावरती सुखाचं छत्र धरलं. आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा शिवाजी महाराज आम्ही आठवतो. काय दिलं होतं वीर शिवा काशीदला? महाराज अफजल खानाचा कोतळा प्रतापगडाच्या पायथ्याला काढला महाराजांनी. तुम्हाला इतिहास माहित आहे, कारण हे इतिहासकाराचं आणि शिवचरित्राचं गाव आहे. शिवचरित्रकाराचं. आणि आता असंख्य शिवचरित्रकार गावात घडायला लागले. त्यामुळे इतिहासातले प्रसंग, इतिहासातल्या घटना, आणि हे वाचणारं गाव आहे. तुकोबाच्या गाथेवरती प्रेम करणारं हे गाव आहे. ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचं अध्ययन करणारं हे गाव आहे. वारकरी संप्रदायाचं हे गाव आहे. तुम्हाला इतिहासातले प्रसंग सगळ्या माहित आहेत. म्हणून त्या इतिहासाचा पुनरुच्चार न करता फक्त इतिहासातली जी काही नैतिक मूल्य, त्यातला काही जो विचार आहे, त्यातला जो गाभा आहे, तो तुमच्यापर्यंत मला पोहोचायचा आहे. आता 10वी-12वीच्या पोरांचे पेपर सुरू आहेत. म्हणजे उद्या परीक्षा आहे म्हणून आज आमची पोरं अभ्यास करतात. पण छत्रपती शिवाजी महाराज बघा ना, 35,000ची फौज घेऊन आलेला अफजल खान ज्या दिवशी विजापूरच्या दरबारातून, आदिलशाही दरबारातून निघाला ना, त्या दिवशी प्रतापगड महाराजांनी त्याच्यासोबत कसं लढायचं याचं नियोजन सुरू केलं होतं. म्हणून 10 नोव्हेंबरच्या 1659च्या त्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यशस्वी होऊ शकले. प्रतापगडाच्या पायथ्याला जो रणसंग्राम घडला, तो अवघा 1.5 मिनिटात महाराजांनी त्याचा कोथळा काढला. किती मिनिटात? 1.5 मिनिटात. पण ह्या 1.5 मिनिटाचं व्यवस्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज तब्बल 1 वर्ष नियोजन करत होते. 1 वर्ष. तुम्हाला जर वाटत असेल ना एखादी मोहीम यशस्वी करायची, काहीतरी करायचंय, तर तुम्हाला नियोजन करावं लागेल. आज संपूर्ण देशात गाजणारे मनोज जरांगे पाटील आज सगळ्या लोकांना कौतुकाचा विषय आहे. मीडियावरती त्यांचंच नाव, सगळीकडे त्यांचंच नाव. पण एका दिवसात नाही घडत माणूस. त्याच्या पाठीमागची 30-35 वर्षाची तपश्चर्या सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागते. एकच ध्येय मला तुम्हाला सांगायचे, छोट्या छोट्या मुलांना, इथं बसलेल्या शेतकरी बांधवांना, आमच्या माता भगिनींना, तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये एक असं ध्येय निश्चित करा. जिजाऊंनी ध्येय निश्चित केलं, मला माझ्या पोराला राजा करायचंय. शिवबांनी ध्येय निश्चित केलं, मला राजा व्हायचंय. जरांगे पाटलांनी ध्येय निश्चित केलं, मला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय. अहो 15-20 वर्षापूर्वी जर कोणी म्हटलं ना मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, तर त्या माणसाला लोक वेड्यात काढायचे की मराठा समाजाला कुठं आरक्षण मिळत असतं का? काय सोसलं असेल, किती कोणत्या कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागला असेल.
अरे ज्या दिवशी लाठीचार्ज झाला ना जरांगे पाटलांच्या वरती पोलिसांकडून, त्या दिवशी जरांगे पाटलांची पत्नी दुसऱ्याच्या शेतात रोजानं कामाला गेली होती. हा त्याग आहे, हा संघर्ष आहे. हा त्याग, हा संघर्ष लोकांना दिसत नाही. पण जेव्हा एखादा माणूस उंच यशाच्या शिखरावरती जातो तेव्हा मात्र त्याच्याकडे बोट दाखवणारे असंख्य लोक असतात. पण ज्या माणसाने आपल्यासाठी खस्ता खायल्या, ज्या माणसाने आपल्यासाठी स्वतःच कुटुंब उघड्यावरती ठेवला, ज्या माणसाने मागे 17 दिवसाचं आमरण उपोषण, आज आमरण उपोषणाचा 13वा दिवस आहे. माझ्या तुकोबरायांनी इंद्रायणीच्या काठावरती अभंग गाथा तरावी म्हणून 14 दिवसाचं, बरोबर ना महाराज, 14 दिवसाचं आमरण उपोषण केलं. 14व्या दिवशी पांडुरंग आला. उद्या 14वा दिवस आहे. पांडुरंगानं यावं आणि माझ्या ह्या महाराष्ट्राच्या राजाला वाचवावं ही प्रार्थना आपण करू. कारण अशी माणसं शतकातून एकदा होत असतात. अशी माणसं पुन्हा पुन्हा घडत नसतात. माणसं तळहातासारखी जपावी लागतात. 450 वर्षापूर्वी लोक शिवाजी राजांना तळहातासारखं जपले. त्या पन्हाळ्याहून सिद्धीजवळच्या भेटीला निघालेला वीर शिवा काशीदला माहित होता मी शिवाजी राजांचं रूप घेऊन सिद्धीच्या भेटीला जातोय. पण जेव्हा सिद्धीच्या लक्षात येईल ना हा खोटा शिवाजी आहे, तेव्हा हा सिद्धी मला मारणार आहे. हे सिद्धी जवळला भेटायला निघालेल्या शिवा काशीदला माहित होतं मी सिद्धीच्या भेटीला नाही, मृत्यूच्या भेटीला चाललोय. पण तरी देखील शिवा काशीद का गेला? का गेला? मृत्यूला सामोरं जाताना त्याने जे वाक्य उच्चारलेलं आहे ना, तो म्हणतो, अरे जन्माला येताना जरी वीर शिवा काशीद म्हणून जन्माला आलो असलो तरी मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे काय कमी मोठेपण आहे का? ही मावळ्यांची शिवाजी राजांवरची निष्ठा आणि शिवाजी राजांचं या मातीवरचं समर्पण होतं. पुरंदरचा तह झाला. पुरंदरच्या तहात आपण 23 किल्ले गमावले. आपल्याकडे 15-16 किल्ले राहिले. कितीची घटना आहे? 1664 सालची. थोडे कान उघडे ठेवून ऐका. पाठीवरचा इतिहास पुसता येतो, कागदावरचा फाडता येतो, पण मराठ्यांच्या काळजातला इतिहास कसा पुसणार? कलम कसा आहे ना, माझा प्रश्न आहे. तुम्ही आमचा इतिहास लपून ठेवला, पण आता तरुण पोरं इतिहास पुढे आणतायत आणि तो इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचतोय. 1664 छत्रपती शिवाजी महाराजांकडे 15 ते 16 किल्ले बोटावर मोजणे एवढे. पुरंदरच्या तहात आपल्याला 23 पेक्षा जास्त किल्ले द्यावे लागले. कित्येक होणांचा प्रदेश गमवावा लागला. शिवाजी राजांचा 8.5 वर्षाचा संभाजी राजा नावाचा मुलगा मोगलांकडे ओलीस ठेवावा लागला. काय वाटलं असेल राजाला? आपलं लेकरू दुसऱ्याच्या झोळीत टाकताना काय वाटलं असेल ओलीस ठेवताना? पण स्वराज्य कार्य पुढे न्यायचंय. सगळ्याच लढाया शक्तीने नाही लढता येत, काही लढाया युक्तीने खेळाव्या लागतात. तुम्हाला जर 100 पावलं पुढे जायचं असेल ना, कधी कधी 10 पावलं तुम्हाला माघारी सुद्धा यावं लागतं. जरांगे पाटील वाशीहून माघारी का फिरले असं प्रश्न विचारणारे असंख्य आहेत. पण त्या पायी जाणाऱ्या आणि 1 कोटी लोक सोबत घेऊन जाणाऱ्या माणसाला काही विचार असेल की नसेल त्याच्या मनात? त्याच्याकडे काही जबाबदारी असेल की नसेल? एवढी माणसं मला घेऊन जायची. उद्या जर मुंबईत काही बरे वाईट झालं तर जबाबदारी कुणाची? गोरगरिबांचं नुकसान होईल. माझ्या गोरगरिबांना न्याय मिळायला 2 दिवस उशीर झाला तरी चालेल, पण माझ्या शेतकऱ्यांच्या पोरांचं नुकसान होणार नाही. यासाठी शिवाजी राजांनी सांगितलंय सगळ्याच लढाया शक्तीने नाही, काही लढाया युक्तीने लढायच्या. म्हणून शिवाजी महाराजांनी तह केला पुरंदरचा तह. इकडे पुरंदरचा तह सासवडला सुरू होता. मिर्झा राजे जयसिंग सासवड, तिकडे तळेगाव दाभाडेपर्यंत लोहगडापर्यंत मोगलांचं सैन्य, पलीकडे इकडे आपल्या सुप्यापर्यंत नगरच्या सैन्य, आणि तिकडे पुरंदरच्या पायथ्याला दिलेर खान आपल्या मुरारबाजीला जाऊन भेटलाय. काय परिस्थिती असेल काय? अहो, एकदा पुरंदर घेतला की राजगड घ्यायला किती वेळ लागणार? महाराजांच्या धोका लक्षात आला आणि महाराजांनी तातडीने मिर्झा राजे जयसिंगासोबत तहाची बोलणी सुरू केली. पण इकडे तहाची बोलणी सुरू असताना इकडे पुरंदराच्या पायथ्याला आमचा मुरारबाजी स्वतःचा प्राण हातावर घेऊन लढत होता. दिलेर खानाला इंग्रजांनी मदत केली. इंग्रजांच्या तोफा दिलेर खानाच्या मदतीला होत्या. त्यांच्याकडे हत्ती होते, घोडे होते, त्यांच्याकडे तोफा होत्या. आपल्या मावळ्यांकडे फक्त ढाल तलवारी होत्या. त्यांच्याकडे धनुष्य बाण सुद्धा होते. आपल्याकडे काहीच नव्हतं. आपल्याकडे फार तोकडं होतं. त्यांच्याकडे ढिगभर होते, आपल्याकडे मुठभर होते. पण मुठभर एवढ्या पेशाने आणि एवढ्या जिद्दीने लढत होते, काही केलं तरी पुरंदर जाऊ द्यायचं नाही. मावळ्यांनी पुरंदराच्या पायथ्याला पराक्रमाची शर्त केली.
मोगल तोफा डागत होते, पुरंदराचे बुरुज ढासळत होते, ढासळणारे बुरुज मावळे पुन्हा पुन्हा नेटाने रचत होते. मावळ्यांनी पराक्रमाची शर्त केली. दिलेर खान आणि मुरारबाजीतलं हे घनघोर युद्ध सुरू आहे आणि तेवढी आत दिलेर खानाने गहरी चाल केली. आपल्या सैनिकाला आदेश दिला, युद्ध थांबवा. जसा आदेश दिला तसं युद्ध थांबलं. हत्तीच्या अंबारीत बसलेला दिलेर खान मुरारबाजीकडे बघून काय म्हणतोय, अरे मुरार, हे आमच्या बाजूने. अरे तुमचा शिवाजी तुम्हाला काय देतो? अरे आमच्या बाजूने दे. आमच्या बाजूने आलास तर हत्ती देतो, वतन देतो, पैसा देतो, पालखी देतो, अरे हवं ते देतो. अरे आमच्या बाजूने आलास तर जिवंत राहशील. शिवाजीच्या बाजूने लढलास तर आता इथंच कुत्र्याच्या मौतीनं लढशील. अरे हे मुरार आमच्या बाजूने. आजकालचा मावळा असता आणि मुख्यमंत्री पद भेटतंय म्हटल्यावर, खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषदचं तिकीट भेटतंय म्हणाला असता, येतो का तुमच्या बाजूने? पण शिवाजी राजांचा मावळा होता, देत होता प्रलोभन. अरे ये आमच्या बाजूने, अरे आमच्या बाजूने हत्ती देतो, वतन देतो, पैसा देतो, पालखी देतो, अरे हे आमच्या बाजूने. अरे मुरार, आता तू आमच्या बाजूने येणं ह्यातच तुझं हित आहे आणि ह्यातच तुझं जिवंत असणं आहे. तुला जिवंत राहायचं असेल तर आमच्या बाजूने आलास तर जगशील आणि शिवाजीच्या बाजूने लढत राहिलास तर इथंच आता कुत्र्याच्या मौतीला लढशील आणि उसळला मुरारबाजी. अरे दिलेर, कोणाला भेग घालतोस? हा शिवाजी राजाचा मावळा आहे. शिवाजी राजाचा मावळा पोटासाठी लढत नाही. अरे दिलेर, ही कुत्र्याची औलाद नाही. गोंडा घोळणारी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. शिवाजी महाराजांचा मावळा पोटासाठी आणि जिवंत राहण्यासाठी लढत नाही. शिवाजी महाराजांचा मावळा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढतो. तो मुरारबाजी त्या लढाईत मरूनही आज जिवंत आहे की नाही जिवंत? दिलेर गेला पण मुरारबाजी पुरंदराच्या पायथ्याला शहीद झाला. पण मुरारबाजी आजही महाराष्ट्राच्या मनामनात, या मातीच्या कणाकणात जिवंत आहे. भावांनो, मला सांगायचंय, शिवकाळातला मावळा खांद्याला खांदा लावून स्वराज्याच्या मातीसाठी लढत होता. मुरारबाजी आणि त्याचे मावळे खांद्याला खांदा देऊन महाराष्ट्राच्या मातीसाठी लढत होते. पण आज आम्ही शिवरायांच्या महाराष्ट्रात खांद्याला खांदा लावून लढण्याऐवजी आम्ही एकमेकांच्या चुका काढण्यात मशगूल झालो. आज काय समाजाचं चित्र आहे? आज गावागावात वाद आहेत, भावाभावात वाद आहेत. अहो एवढंच काय, जावात सुद्धा वाद आहेत. हे गावागावातले वाद, भावाभावातले वाद, जावातले वाद म्हणून कमी की काय? देशात दहशतवाद आहे, धर्मवाद आहे, जातीयवाद आहे, प्रांतवाद आहे, भाषावाद आहे, नक्षलवाद आहे, कितीतरी वाद आहे. पण या सगळ्या वादावरती एकच उत्तर आहे, तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मानवतावाद, तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकतावाद, माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा समतावाद, माझ्या शिवाजी राजांचा बंधुत्ववाद. आणि तो जोपासण्यासाठी तुम्हा आम्हाला एकत्रित यावं लागेल आणि छत्रपती शिवाजी राजांचा विचार पुढे घेऊन जावा लागेल. कशासाठी आठवायचे शिवाजीराजे? आज इथे मोठ्या संख्येने माझ्या महिला भगिनी जो उपस्थित आहेत, मला तो इतिहासातला प्रसंग सांगण्याचा मोह आवरत नाही. महाराज, स्वराज्याचा राज्यकारभार सुरू आहे आणि स्वराज्यावर शाहिस्तेखानाचं संकट आलं. शाहिस्तेखान पुण्यातच येऊन थांबला. किती होते शाहिस्तेखानाकडे? 1.25 लाख. किती सैन्य होतं? 1.25 लाखाचं सैन्य आलंय. पुण्याच्या परिसरात हैदोस मांडला, शेतकऱ्याला छळलं पिडलं जात आहे, आमच्या महिलांना त्रास दिला जातोय. महाराजांनी राजगडावर खरबरीत पत्र लिहिलंय, सर्जेराव जयदेना सर्जेराव, घाटाच्या खाली जा. स्त्रियांना आणि लहान मुलांना तोसीस होता कामा नये. स्त्रियांचं लहान मुलांचं संरक्षण करा सर्जेराव. इतकी रयतेच्या लेकरासारखी शिवाजीराजे काळजी घेतायत. आम्ही आलो, तुम्ही पुढे हा, आम्ही आलो. महाराज निघाले शाहिस्तेखानाचा सामना करायला. 1.25 लाखाची फौज घेऊन आलेला शाहिस्तेखान 1.25 लाखासोबत युद्ध करायला जायचे. महाराजांच्या सोबत किती पाहिजे होते? 1.25 लाखाचा सामना करायचा म्हणल्यावर किती पाहिजेत आपल्याकडे? किमान 50,000 तरी. किती होते आपल्याकडे? किती होते? 40,000, 30,000, 20,000, 10,000 किती होते शिवाजी राजांकडे? 1.25 लाखाच्या फौजेचा सामना करायचा महाराजांकडे किती आहेत?
किती आहे? 10,000, 9,000, 8,000, 7,000, 6, 5, 4, 3, 2. अरे किती आहेत महाराजांकडे? 1,000. अहो 1,25,00,000 सोबत लढण्यासाठी 1,000 तरी असावेत ना. मग महाराजांनी सोबत किती घेतलेत? महाराजांच्या सोबत आहेत 700 मावळे, आणि 700 मावळ्यातले 500 कात्रजच्या घाटातच ठेवलेत, 200 सोबत घेतलेत. बरं, प्रत्यक्ष लाल महाराज शाहिस्तेखाना सोबत 2 हात करायचे, प्रत्यक्ष लढाईच्या मैदानात उतरायचे, त्यावेळेस किती सोबत महाराजांच्या? महाराज एकटेच गेलेत लाल महालात, एकटेच. शाहिस्तेखानाने हा प्रसंग लिहून ठेवलाय आपल्या डायरीत. तो म्हणतो, त्या रात्री शिवाजी राजे वाऱ्यासारखे आले आणि वाऱ्यासारखे निघून गेले. डोळ्याची पापणी लवतो ना लवतो माझी 3 बोट शिवाजी राजांनी छाटली, आणि आमच्या छावणीत, आमच्या त्या लाल महालामध्ये सगळं भयभीत वातावरण झालं. शाहिस्तेखानाने हा प्रसंग स्वतः आपल्या डायरीत नोंदवून ठेवलाय. तो शाहिस्तेखान म्हणतो, शिवाजी राजा आला वाऱ्यासारखा आणि वाऱ्यासारखा निघून गेला. जीवावर आले, बोटावर निभावले, आणि पहाटेच्या वेळी त्याच्या जनानखान्यातल्या सगळ्या बायकांनी शाहिस्तेखान आपल्या बोटाच्या जखमा बांधत आहेत. जखमा बांधता बांधता तो विवळत आहे, आणि विवळत असताना तेवढ्यात त्या शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखानाकडे धावत धावत आले आणि सांगायला लागले, दादा दादा फार वाईट झालं. तो म्हटलं, काय झालं? ती म्हणले, फार वाईट झालं. तो म्हणला, अगं झालंय काय नेमकं? ती म्हणले, फार वाईट झालं. तो म्हणला, माझी 3 बोट छाटली, त्याच्यापेक्षा काय वाईट झाले? ती म्हणली, दादा तसं नाही, माझी छोटीशी पोरगी बेपत्ता आहे. मग माझी छोटीशी पोरगी बेपत्ता आहे. मग ती म्हणते, मला भीती वाटते. शाहिस्तेखान म्हणतो, कशाची भीती? कसली भीती? ती म्हणते, रात्री शिवाजीची माणसं आली होती, माझ्या पोरीच्या आबरूचं काही बरं वाईट होईल का, याची मला भीती वाटते. शाहिस्तेखानाने आपल्या डायरीत लिहून ठेवलंय. तो म्हणतो, ताई घाबरू नकोस, पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, ती शिवाजी राजांची माणसं आहेत. जगाच्या पाठीवरचा पहिला राजा आहे ज्या राजाला चारित्र्याचं प्रमाणपत्र शत्रूने दिलंय. शत्रूने, इतका स्त्रियांचा आदर करणारा राजा. आणि त्या शाहिस्तेखानाच्या बहिणीची मुलगी तिथंच बाजूला एका पिंपात तिथे पडलेली होती. म्हणजे काही माणसं पराक्रमी खूप आहेत, पण ती चारित्र्य संपन्न असतीलच असं काही सांगता येत नाही. काही माणसं चारित्र्य संपन्न आहेत, चारित्र्यवान आहेत, पण पराक्रमाच्या नावानं शून्य आहेत. पण जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज असे एक राजे आहेत जे पराक्रमी आहेत आणि पराकोटीचे चारित्र्य संपन्न आहेत. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जगभरामध्ये ज्यासाठी अभ्यासले जातात ना, ते सगळ्यात त्यांचं मूळ कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य. व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना, खरं म्हणजे व्याख्यानाची वेळ संपली आहे, पण 3-4 मिनिटं आपल्या परवानगीनं घेणार आहे. व्याख्यानाच्या समारोपाकडे जात असताना, शिवाजी महाराज समजून घेत असताना, शिवचरित्रातून काय शिकावे? शिवचरित्रातून असंख्य गोष्टी आपल्याला शिकता येतात. एक उत्तम मुलगा कसा असावा याचं दर्शन शिवचरित्रात घडतं. एक चांगला पती कसा असावा याचं दर्शन शिवचरित्रात घडतं. आणि एक चांगला बाप कसा असावा हे सुद्धा आपल्याला शिवरायांकडे पाहून कळतं. शहाजीराजे भोसले जेव्हा खंडेरायाच्या जरूरगडावरती आले आणि त्या बालपणी शहाजीराजांची भेट झाली होती, आणि त्यानंतर कित्येक वर्षाने शहाजीराजे शिवाजीराजांची महाराष्ट्रात भेट होती. पिता पुत्राची भेट. त्या जेजुरीच्या मल्हारगडावरून राजगडावर शहाजीराजांना घेऊन जायचं आहे. कसं नेलो शहाजीराजांना शिवाजीराजांनी? शिवाजीराजांनी शहाजीराजांना पालखीत बसवलंय, आणि शहाजीराजांच्या स्वतःच्या वडिलांचे पादत्राणे, त्यांच्या पायातल्या पादुका स्वतःच्या डोक्यावरती घेतले आहेत. थोडे कान उघडे ठेवून ऐका. महाराष्ट्राचा राजा आहे, महाराष्ट्राच्या राजाने स्वतःच्या वडिलांचे पादत्राणे स्वतःच्या डोक्यावरून जेजूर येऊन राजगडापर्यंत घेऊन गेलाय. ह्याला म्हणायचं आदर्श पुत्र. काय वाटलं असेल त्या पित्याला? शिवाजीराजे जिजाऊ मासाहेबांचं दररोज दर्शन घ्यायचे, आणि पाया पडल्यानंतर जिजाऊ मासाहेबांच्या पायाची पायधूळ आपल्या मस्तकावरती धारण करायचे. मासाहेब म्हणायच्या, शोभा तुम्ही आमच्या पाया पडता ही गोष्ट ठीक आहे, पण आमच्या पायाची पायधूळ तुम्ही आपल्या मस्तकावरती धारण करता. शिवाजी राजे म्हणायचे, आऊसाहेब
आम्ही तुमच्या पाया पडतो, त्यात आम्हाला समाधान वाटतंच, पण आम्हाला माहित नाही स्वर्ग आहे की नाही. पण जेव्हा तुमच्या पायाची पायधूळ आम्ही आमच्या मस्तकावरती धारण करतो तेव्हा आम्हाला स्वर्गात असल्याचा अनुभव येतो. असं सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज कुठे, आणि आज आमच्या आईबापांना दिवसा ढवळ्या वृद्धाश्रमाची वाट दाखवणारे आजचे आमचे सुशिक्षित लोक कुठे. आणि म्हणून मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवचरित्र ढाल तलवारींचा इतिहास तर आम्ही समजून घेतला पाहिजे, पण ढाल तलवारीच्या पलीकडे शिवचरित्रातली ही जी मूल्य आणि हा जो विचार आहे तो सुद्धा समजून घेतला पाहिजे. म्हणजे आदर्श पिता कसा असावा, पुत्र कसा असावा, पती कसा असावा, राजा कसा असावा, रयतेचा लोककल्याणकारी राजा कसा असावा, राजाने न्याय कसा द्यावा, शेतकऱ्यांचं लोककल्याणकारी धोरण कसं राबवावं, त्याचा विचार कसा असावा, त्याची तळमळ कशी असावी. महाराजांनी लिहिलंय आपल्या सैनिकाला लिहिलेल्या पत्रात, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. शेतकरी म्हणजे कोण? कोण? कुणबी. शिवाजी राजांचा पहिला पोवाडा अज्ञातदासाने लिहिला, त्याला आगिनदासही म्हटलं जातं. कधी लिहिलाय हा पोवाडा माहितीये का तुम्हाला? हा पोवाडा महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथळा काढला तेव्हा स्वतः जिजाऊंनी शिवाजी राजांचा हा पोवाडा लिहून घेतलाय आणि स्वतः त्याच्याकडून गाऊन घेतलाय. आणि जिजाऊंनी या आगिनदासाकडून लिहून घेतलेल्या पोवाड्यामध्ये छत्रपतींचा उल्लेख हा कुणब्याचा छोरा म्हणजे कुणब्याचा मुलगा असा केलाय. म्हणजे जिजाऊ स्वतः शिवाजी राजांना म्हणजे स्वतःला कुणबी समजतायत आणि हा कुणब्याचा मुलगा कुणब्याचं 18 पगड जातीतल्या लोकांचं राज्य स्थापन करतोय असं जिजाऊ त्या ठिकाणी निर्देश देतात. पण आमच्या महाराष्ट्रात आज जिजाऊ स्वतःच्या लेकाला पोवाड्यातून कुणब्याचा छोरा म्हणू शकतात, मान्य करतात, पण आज गोरगरीब कुणब्यांना न्याय मिळत असताना काही प्रस्थापित लोक मात्र कुणबी आणि मराठा याच्यामध्ये संघर्ष करून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांनी सुद्धा शिवचरित्र वाचण्याची आवश्यकता आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले देवा कुणबी केलो, नाहीतरी दंबेची असतो मेलो. तुका म्हणे आम्ही जातीची कुणबट केली पाय वाट पंढरीय सोपी. एवढंच काय तुकोबा म्हणतात ना, कुणब्याचं वैशिष्ट्य सांगताना काय म्हणतात, घरात जर मड असेल आणि शेतीत पेरणीचा वापसा असेल तर अगोदर मड्याची विल्हेवाट लावायची का पेरणी करायची महाराज? मडे झाकून या करी ती पेरणी. कुणबियाची वाणी लवल आहे, कुणबियाची वाणी लवल आहे. बघा कुणबी किती उदार आहे, म्हणजे तो जगासाठी स्वतःचं मड घरात ठेवतो, पण जग उपाशी राहू नये त्यासाठी तो अगोदर पेरणी करतो. कारण वापसा गेला तर जग उपाशी राहील ही कुणब्याला काळजी असते. आणि तुकाराम महाराज म्हणतात, कुणब्यांनी त्यांचा लाभ जिथे असेल तिथं सावध असलं पाहिजे, त्यांनी आळशी नाही असलं पाहिजे. पण आजकालचे आमचे कुणबी व्याख्यानातूनही उठून जात आहेत. काय म्हटले तुकोबाराय? आळस न करिया लाभाचा, तुका विनवी कुणबियाचा. तुकाराम महाराज स्वतः म्हणतात, हा कुणब्याचा तुकोबा तुम्हाला विनवतो की चांगलं काम असेल तर तुम्ही त्या कामाचा आळस बाळगू नका, आळस झटकून काम करा. म्हणजे तुकोबा स्वतःला कुणबी म्हणून घेतात. छत्रपती शिवरायांचा उल्लेख कुणबी असा आलेला आहे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवरायांचा उल्लेख कुळवाडी भूषण करतात, अर्थात कुणब्यांचा राजा करतात. या मातीतला शेती कसणारा माणूस हा कुणबी आहे. आणि या कुणब्यांचं 18 पगड जाती धर्मातल्या गोरगरीब बहुजन समाजाचं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी पावणे 400 वर्षांपूर्वी निर्माण केलं. त्या शिवरायांच्या स्वराज्याचं सुराज्य करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आम्ही समजून घेतले पाहिजे. वेगवेगळ्या अंगाने शिवाजी महाराज. आता बघा तुम्ही, अतुल महाराज आपण शिवचरित्र महाराष्ट्रभर सांगतो, सगळे कीर्तनकार व्याख्याते सगळे आम्ही शिवाजी महाराज अफजल खानाला कसं लढायला जातात हे सांगतो, आम्ही सगळ्या गोष्टी सांगतो. म्हणजे तणावात असलेले शिवाजी महाराज सांगतो, काळजी करणारे शिवाजी महाराज सांगतो, सतत मोहिमावरती लढायला निघणारे शिवाजी महाराज सांगतो. पण शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात कधीतरी हसले असतील ना? हसले असतील की नसतील? म्हणजे कल्पना करा ना, आता महाराजांचा तुम्ही इथे मूर्तीला ठेवली, किती सुंदर मूर्ती दिसते की नाही महाराजांची, कसे होते महाराज दिसायला, ह्याच्यावरती सुद्धा अभ्यास चिंतन झालं पाहिजे की नाही? महाराज उंबरखिंडीच्या लढाईत स्वतः युद्धावरती सेनापती म्हणून लढत होते बरं का. उंबरखिंडीच्या युद्धात जो शाहिस्तेखानाचा सरदार कारतलब खान आणि त्याच्यासोबत आलेली रायबागन, उंबरखिंडीत फार मोठा इतिहास सांगत नाही, पुन्हा कधीतरी कीर्तनाला बोलावा महाराज, त्यावेळेस स्पष्ट सगळं सांगेल. पण ह्या कारतलब खानासोबत महाराज जेव्हा लढायला गेले तेव्हा महाराजांच्या रूपाचं वर्णन आलेले की महाराज कसे गेले लढायला. महाराज पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसलेले होते बघा, आणि महाराजांच्या एका हातात भाला आहे आणि दुसऱ्या हातात महाराजांच्या धनुष्य आहे, आणि महाराजांच्या पाठीवरती
त्या धनुष्यासाठी लागणारे बाण आणि बाणाचा भाता आहे, काय वर्णन नाही. आणि शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरती अशी वीरश्री दिसत आहे. मला सांगा, हातात धनुष्य घेतलेले शिवाजीराजे, एका हातात भाला असलेले, घोड्यावर पांढऱ्या शुभ्र उंच पुऱ्या घोड्यावर बसलेले शिवाजीराजे किती दिमागदार दिसत, कसे दिसत असतील शिवाजीराजे, कसे दिसत असतील. एक फ्रेंच प्रवासी भारतात आला होता, ठेवणार त्याचं नाव, त्याने लिहिलंय शिवाजी महाराज हे रयतेवर प्रेम करणारे राजे, त्यांचा रंग पिवळा तपकिरी आहे. काय म्हटलंय त्याने? शिवाजी राजांचा रंग पिवळा तपकिरी आहे. कसा असेल पिवळा तपकिरी म्हणजे? कसा कल्पना करा बरं थोडं. कुणी आहे का तुमच्यातलं पिवळा तपकिरी? महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित असलेला हेनरी ऑक्झेंडेन नावाचा इंग्रज अधिकारी, जो प्रत्यक्ष महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित होता, त्याने शिवाजी राजांच्या रूपाचं वर्णन करून ठेवलंय. बघा, अस्सल पुरावा शिवाजी महाराज कसे होते. काय लिहिलंय हेनरी ऑक्झेंडेननी? त्याच्यासोबत नारायण शेणवी नावाचा दुभाषी होता. आणि हा हेनरी ऑक्झेंडेन शिवाजी राजांना बऱ्याच वेळा भेटलाय. त्या कोकणात चौल नावाचं गाव आहे, चौलच्या बंदरावर शिवाजी राजांनी त्या हेनरी ऑक्झेंडेनची भेट झाली. त्या हेनरी ऑक्झेंडेनने लिहून ठेवलंय की शिवाजी राजांची माझी जेव्हा भेट झाली तेव्हा शिवाजी राजे काय करत होते त्याच्यासोबत. बरं का, ऐका, तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. तो म्हणतो की शिवाजीराजे आले, शिवाजी महाराज घोड्यावरती बसलेले आहेत आणि ते शिवाजीराजे माझ्या डोक्यावरची हॅट म्हणजे इंग्रजी टोपी, ती हॅट आणि हॅटला लावलेल्या लेस म्हणजे त्याला लावलेल्या दोऱ्या, त्या हेनरी ऑक्झेंडेनच्या दोऱ्या महाराजांनी त्या हातात घेतलाय, त्याच्यासोबत खेळतायत, त्याच्यासोबत विनोद करतायत, त्याच्यासोबत मस्करी करतायत. आणि तो हेनरी ऑक्झेंडेन म्हणतो की शिवाजी राजे विनोद मस्करी करतायत, चेष्टा मस्करी करतायत आणि त्यांच्या आजूबाजूचे मावळे हसतायत आणि शिवाजी महाराज सुद्धा हसतायत. म्हणजे कल्पना करा की आम्ही इतिहासाच्या मुळापर्यंत गेलो पाहिजे. हसणारे शिवाजी महाराज सुद्धा म्हणजे कसे हसत असतील आणि त्याचं चित्र सुद्धा आमच्या समोर आलं पाहिजे. तसे चित्रकार निर्माण झाले पाहिजेत. शिवाजी महाराजांची जी असल मूळ 10 छायाचित्र आहेत ती सगळीच्या सगळी चित्र बाहेर देशात आहेत, ती आपल्याच देशातल्या लोकांनी काढली. पण दरम्यानच्या काळात ती इतकी आकर्षक होती की ती विकत नेली, डचांनी नेली, इंग्रजांनी नेली, पोर्तुगीजांनी नेली, फ्रेंचांनी नेली, विकत घेऊन गेले हे लोक हे चित्र आपल्या शिवाजी राजांचं. ते चित्र आता भारतामध्ये आलेले आहेत. वेळ प्रसंगी ते चित्र सुद्धा आपण वेगळ्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न, तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू. पण हा हेनरी ऑक्झेंडेन जो चौलच्या बंदरावरती महाराजांना भेटलाय, असंख्य वेळी भेटलाय, त्याच्यासोबत नारायण शेणवे, आणि तो राज्याभिषेक सोहळ्यासाठी आमंत्रित होता. 6 जून 1674 शिवाजी राजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला. त्या राज्याभिषेक सोहळ्याला हा हेनरी ऑक्झेंडेन आला होता. आणि हा जेव्हा चौलच्या बंदरावरून पुढे आला, त्याने अनेक गोष्टी लिहिल्यात. माझ्याकडे वेळ कमी, व्याख्यानाचा वेळ संपलाय म्हणून अगदी 1-1.5 मिनिटात सांगणार आहे. हा हेनरी ऑक्झेंडेन प्रतापगडाच्या पायथ्याला पाचाडला आला आणि पाचाडला आल्यानंतर आपल्या मराठा सैनिकांनी त्याला अडवलं. गडावर जाण्यापासून त्या ठिकाणी त्याला थांबवलं. थांबवण्याचं कारण सांगण्यात आलं की 6 जूनला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे गडावर आणि त्यासाठी महाराज आशीर्वाद घेण्यासाठी प्रतापगडावर तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत आणि महाराज 1-2 दिवस आता रायगडावर नाहीत. तोपर्यंत हेनरी ऑक्झेंडेन नारायण शेणवीला पाचाडलाच थांबावं लागेल. तो 2 दिवस खालीच थांबला पायथ्याला. महाराज प्रतापगडावरून आले, महाराजांना कळालं हेनरी ऑक्झेंडेन आलाय, महाराजांनी त्याला परवानगी दिली गडावर यायला. मग तो 3ऱ्या दिवशी गडाच्या पायथ्याला आला. त्यावेळी गडावर येण्यासाठी 2 वाटा होत्या आणि उतरण्यासाठी 3 होत्या. येण्यासाठी ज्या 2 होत्या त्यात एक चित्त दरवाजा, दुसरा नाणे दरवाजा आणि एक चोर वाट आहे रायगडावरती, त्याला वाघ दरवाजा म्हणतात. राजाराम महाराज जेव्हा संकट आलं तेव्हा त्या वाघ दरवाजातून दक्षिणेकडे निघून गेले होते. म्हणजे गडावर येण्यासाठी 2च वाटा. आज जर गडावर गेलात तुम्ही तर 3 वाटा आहेत, एक चित्त दरवाजा, दुसरा नाणे दरवाजा आणि तिसरी रोपवे. आता लोक रोपवेने गडावर जातात. तर हा हेनरी ऑक्झेंडेन गडावर चित्त दरवाजातून गेला की नाणे दरवाजातून? त्याने लिहून ठेवलंय की आम्ही गडावर नाणे दरवाजातून चालायला सुरुवात केली. तुमच्यापैकी सुद्धा बरेच लोक रायगडावरती गेले असतील. आपण चित्त दरवाजातून जातो सहसा, नाणे दरवाजातून सुद्धा तुम्ही गडावर जा, फार सुंदर आहे आणि थोडासा चित्त दरवाजापेक्षा सोपा मार्ग आहे. तो शिवाजी राजांचा राजमार्ग आहे. शिवाजी राजे जेव्हा गडावर जायचे तेव्हा त्या नाणे दरवाजातून जायचे. तो शिवाजी राजांचा राजमार्ग. आणि तो हेनरी ऑक्झेंडेन म्हणतो आम्ही नाणे दरवाजात आलो, बघितलं नाणे दरवाजाचं बांधकाम इतकं मजबूत होतं आणि असं वरती बघितलं तर आम्हाला आव्हाळच दिसलं. इतका बुलंद बेलाट आणि इतका उंच असणारा हा रायगड. त्याने लिहिलंय, तो म्हणतो हा रायगड घेणं सोपं नाही. हा रायगड जिंकायचा असेल तर फंद फितुरीच करावी लागेल. फंद फितुरी खेरीज हा किल्ला जिंकणं शक्य नाही.
रायगडाचं वर्णन त्यांनी केलंय. आणि मग रायगड चालत चालत तो नारायण शेणवी आणि हेनरी ऑक्झेंडाईन गडावर आले. प्रसंग खूप मोठा आहे, सांगत नाही, पण त्याची राहण्याची व्यवस्था भवानी ठोकाच्या परिसरात एका अतिशय सुंदर अशा इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आता तो गडावरती आहे, त्याने अनेक गोष्टी गडावरच्या लिहून ठेवल्यात. तिथलं हवामान कसं आहे, तिथला परिसर कसा आहे, तिथल्या लोकांचं खानपान कसं आहे. तो लिहितो की रायगडावरचे लोक डाळ भात खातात, तिथल्या लोकांचं विशेष खाद्य हे डाळ भात आहे, तिथली बाजारपेठ कशी आहे, सगळं 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 त्याने लिहिले. आणि मग संभाजीराजे शिवाजीराजे त्याची भेट झाली, इंग्रज सरकार स्वराज्य याच्यामधला करार झाला. आणि 5 जून 1674च्या दिवशी त्याला त्याच्या त्या जिथं इमारतीत राहण्याची व्यवस्था केली होती तिथं निरोप पाठवला गेला की उद्या सकाळी राज्याभिषेक सोहळ्याला तुम्ही सकाळी सकाळी लवकर, टायमिंग सांगितलंय त्यांना की एवढ्या एवढ्या वेळेत तुम्ही दरबारामध्ये उपस्थित राहायचंय. निरोप भेटला. पहाटेच 2 जण हेनरी ऑक्झेंडाईन आणि नारायण शेणवी, बघा शिवाजी राजांना बघण्यासाठी त्यांची सुद्धा उत्सुकता आहे. राज्याभिषेक सोहळ्याला महाराज कसे दिसत असतील. पहाटेच हे लोक उठलेत, लवकर स्नान सगळं झालं, आवरलं आणि ते लगबगीनं भवानी टोकाच्या परिसरातून, जगदीश्वराच्या मंदिराच्या परिसरातून, बाजारपेठेतून, नगारखान्यातून त्यांनी राजदरबारामध्ये प्रवेश केला. महाराजांचं त्यांनी चित्र बघितलं. महाराज 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावर बसलेले आहेत. बघा, महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला सोन्याचं सिंहासन होतं आणि 32 मणाचं होतं हे सांगणारा हेनरी ऑक्झेंडाईन तो म्हणतोय महाराज सोन्याच्या सिंहासनावर आहेत. बाजूला एक सिंहासन आहे, त्या सिंहासनावर जिजाऊ मासाहेब आहेत. विशेष करून महिला भगिनींना मला सांगायचंय, मातांनो, एका आईने लेकरू जन्माला यायची आधी स्वप्न बघितलं होतं याला राजा करायचंय. ती आई जेव्हा बाजूला सिंहासनावर बसली, मुलगा 32 मणाच्या सोन्याच्या सिंहासनावर बसला, तेव्हा काय वाटलं असेल त्या आईला, काय वाटलं असेल, किती अभिमानाने ऊर भरून आला असेल. तो हेनरी ऑक्झेंडाईन म्हणतो जिजाऊंच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आहे, एक समाधान आहे, आयुष्यभराचं समाधान आहे, आयुष्यभराचं सुख संचित त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय. बाजूला शंभूराजे त्या ठिकाणी युवराज म्हणून आहेत, शिवाजीराजे सिंहासनावर आहेत, पाठीमागे सुवर्णांकित भाले आहेत, भाल्यांवरती माशाची तोंड लटकवलेली आहेत, ती सोन्याचीच बरं का. आणि एका सुवर्णांकित भाल्यावरती एक सोन्याचा तराजू देखील लटकवला आहे, जो न्यायदानाचं प्रतीक आहे. त्या सगळ्या गोष्टीचं त्याने वर्णन करून ठेवलंय. आणि तो म्हणतो सगळे आजूबाजूला अष्टप्रधान मंडळ आहेत, मराठा सरदार उभे आहेत, देशातले विदेशातले राजे महाराजे आणि सगळ्या देशांचे प्रतिनिधी शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो म्हणतो की आमची इच्छा झाली की शिवाजी राजांच्या जवळ जाऊन त्यांना भेटता आलं तर. तुम्ही राज्याभिषेक सोहळ्याचं चित्र बघितलंय का? इथेच झुकल्या गर्विष्ठ माना, ती बघितलं ना चित्र राज्याभिषेक सोहळ्याचं. त्याच्यावरती जो लवून मुजरा करणारा जो माणूस आहे ना, तो हेनरी ऑक्झेंडाईन. त्याच्या मनात इच्छा निर्माण झाली की शिवाजी राजांना भेटता आलं तर. मग काय केली युक्ती त्यांनी? त्याच्यासोबत असलेला तो नारायण शेणवी, त्याच्या हातात रत्नजडी थिऱ्याची अंगठी होती. त्या नारायण शेणवीने ती रत्नजडी थिऱ्याची अंगठी, तिच्यावर सूर्याचा प्रकाश पडला आणि त्या रत्नजडी अंगठीवर पडलेला सूर्याचा प्रकाश त्या नारायण शेणवीने अतिशय अलगदपणे शिवाजी राजांच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी परावर्तित केला. आणि महाराजांच्या डोळ्यावर काहीतरी चमकलं आणि त्यांची नजर ह्या जोडगोळीवर गेली. महाराजांच्या लक्षात आलं हे का चमकवलंय. महाराजांनी त्यांना असं हाताने खुणवलं, या. ते जवळ गेले. त्यांनी इंग्रज सरकारच्या वतीने आणलेला नजराणा, भेटवस्तू, हिरे माणिक मोते, पाचू सुवर्णांकित काही भेटवस्तू होत्या, त्या शिवाजी राजांना सुपूर्त केल्या. आणि तो म्हणतो की काही क्षणच आम्हाला तिथे थांबता आलं. आम्ही महाराजांना लवून मुजरा केला आणि आम्ही पटकन तसंच पाठीमागे सरकत पाठीमागे आलो. त्याने त्या सगळ्या प्रसंगाचं वर्णन केलंय. आणि तो म्हणतो उत्साह तर किती होता. ढोल तासे वाजत होते, तुताऱ्यांचा निनाद होता, जिकडे तिकडे मंगल वाद्यांचा गजर होता. आणि शिवाजीराजे 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावरती बसलेत. तो नेत्र सोहळा, नेत्राने मी ते सगळं सुख अनुभवत होतो. आणि तो लिहितोय शिवाजी महाराज किती सुंदर आहेत. त्याने लिहिलंय शिवाजी महाराज गव्हाळ रंगाचे, शिवाजी महाराज गव्हाळ रंगाचे, त्यांचे डोळे मोठे आहेत, त्यांचं नाक असं मोठं आहे, बागदार आहे, त्यांची दाढी अशी दाट आहे आणि ती अशी निमुळती होत गेली खाली, त्यांच्या मिश्या विरळ आहेत. आणि शिवाजी महाराज इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत की त्यांच्याकडे बघतच राहावं वाटतंय. आणि तिथं उपस्थित असलेल्या इतर मराठा लोकांपेक्षा ते अधिक उजळ आहेत, असं वर्णन हेनरी ऑक्झेंडाईनने शिवाजी राजांचं केलंय. आणि तो म्हणतो त्या सगळ्या प्रसन्न वातावरणात जेव्हा गर्जना झाली, जेव्हा ललकारी झाली, महाराज 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावर, अष्टप्रधान मंडळ आजूबाजूला आहे आणि महाराजांचा जय जयकार सुरू झाला. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुल
शिवाजी महाराज की. ती ललकारी सगळीकडे घुमली आणि तो सोहळा मी अंतकरणात साठवून त्या नगारखान्याच्या बाहेर पडलो तर मला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. तो म्हणतो मी जेव्हा नगारखान्याच्या बाहेर आलो तेव्हा तिथे दोन पांढरे सजवलेले घोडे, शृंगारलेल्या अवस्थेतले घोडे थया थया नाचत होते आणि त्या घोड्यांच्या बाजूला दोन हत्ती होते. हत्तीवर झुली टाकलेल्या होत्या आणि हत्ती सुद्धा डुलत होते. तो म्हणतो हत्ती बघून मला आश्चर्य वाटलं. एवढा प्रचंड बुलंद हा रायगड किल्ला आणि या बुलंद बेलाग रायगडावरती हे हत्ती आणले कसे असा प्रश्न त्याला पडलाय. बघा, कान उघडे ठेवून ऐका. रायगडावरती शिवाजी राजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हत्ती होते हे सांगणारा इतिहासातला एकमेव माणूस म्हणजे हेनरी ऑक्झेंडेन. म्हणून त्या हेनरी ऑक्झेंडेनचे मराठ्यांच्या इतिहासावरती उपकार आहेत. जर हेनरीने त्याच्या डायरीमध्ये लिहिलं नसतं महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हत्ती होते तर कदाचित महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हत्ती होते का हे आपल्याला आज या व्याख्यानात सांगता आलं नसतं. जगाच्या पाठीवर हत्ती होते हे सांगणारा हेनरी ऑक्झेंडेन एकमेव आहे. पण हत्ती गडावर कसे आले हे मात्र इतिहासामध्ये कुठेही नमूद केलेलं नाही. पण तोंडी इतिहास जो सांगितला जातो, ऐक्यू इतिहास, त्यात असं सांगितलं जातं की हत्तीची लहान पिलं जिजाऊंनी जेव्हा गडाचं बांधकाम सुरू होतं तेव्हा गडावर आणून ठेवली. कारण जिजाऊंना माहित होतं एक दिवस माझं पोरग राजा होणार आहे आणि राजा झाल्यावर पोराची मिरवणूक हत्तीवरून काढण्यासाठी त्यावेळी हत्ती लागणार आहे आणि ऐनवेळी हत्ती कुठून आणायचा. बघा जिजाऊंची दूरदृष्टी. त्याने तो हत्ती बघितला आणि त्याने पुन्हा आणखी एक प्रसंग डायरीत नोंदवून ठेवलाय. तो म्हणतो त्या हत्ती बघितले आणि पुन्हा माझी नजर एका मराठा सरदारावरती, एका बाजूला उभ्या असलेल्या माणसावरती गेली आणि मला त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. काय लिहितो हेनरी ऑक्झेंडेन? बाजूला उभ्या असलेल्या माणसाकडे माझी नजर गेली आणि माझ्या मनात कुतूहल निर्माण झालं की हा जो माणूस दिसतोय ह्याला कुठेतरी मी बघितलंय. आणि त्या हेनरीने बाजूला उभ्या असलेल्या मराठा सरदाराला विचारलं ही हस्ती कोण आहे? बाजूला उभ्या असलेल्या मराठा सरदाराने सांगितलं हा माणूस सामान्य नाही. मग कोण आहे? मराठा सरदाराने सांगितलं हे शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा नेत्र बहिर्जी नाईक आहेत. शिवाजी राजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हटल्यानंतर त्या हेनरी ऑक्झेंडेनला दिवसाच डोळ्यासमोर काजवे दिसायला लागले. कारण तो म्हणतो शिवाजी राजांची काय काय माणसं आहेत, ही कसली माणसं फिरलीत, कसली माणसं शिवाजी राजांनी निर्माण केली आहेत. शिवाजी राजाची माणसं गुप्तहेर खात्याचा प्रमुख त्याने लिहून ठेवलाय. तो म्हणतो हा माणूस जेव्हा शिवाजी राजांनी दुसऱ्यांदा सुरत तुटली तेव्हा हा गुप्तहेर खात्याचा प्रमुख इंग्रजांच्या वखारीच्या बाहेर भिकाऱ्याच्या वेशात उभा होता. काय माणसं आहे? गुप्तहेर खात्याचा प्रमुख 2 महिने भिकाऱ्याच्या वेशात होता. त्याने लिहून ठेवले आपल्या डायरीत इंग्रज सरकारला. तो म्हणतो शिवाजी राजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक सुरतला भिकारी म्हणून आला आणि अख्खी सुरत भिकारी करून गेला. अशी माणसं शिवाजी राजांनी या स्वराज्यामध्ये निर्माण केली. लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यासारखी असंख्य माणसं, बहिर्जी नाईकांच्या नेतृत्वाखाली कितीतरी लोक काम करत होते ज्यांची इतिहासामध्ये नोंद नाही. कारण त्यांना कामच गुप्त पद्धतीने करायचं होतं. कधी ते तुमच्याकडे पिंगळा येतो पिंगळ्याचं रूप धारण करायचं, कधी तो अस्वलाचं रूप धारण करायचं, कधी तो तुडतुडीवाला तो तुतारीवाला वेगवेगळी रूप धारण करायची, कधी गोंधळाचं रूप धारण करायचं, जायचं आणि या स्वराज्यासाठी काम करायचं. काय 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 नसेल केलं ह्या माणसांनी. आणि या सगळ्या माणसांचा इतिहास हा रक्तरंजित इतिहास, महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास हा मावळ्यांच्या रक्ताने, शौर्याने आणि पराक्रमाने लिहिलेला आहे. हा पवित्र पावन इतिहास आपण प्रत्येकाने अंगीकारावा हे या शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्याला सांगतो. आणि आज एक ऐतिहासिक शिवजयंती या सोनेगाव नगरीमध्ये होते. मी फेसबुकला टाकतानाच दुपारी टाकलं की सोनेगाव मध्ये सुवर्ण इतिहासाचा जागर. आणि खरंच इथं आल्यानंतर तुम्ही ही सगळी केलेली सजावट, केलेली मांडणी, असं वाटत नाही की एका छोट्या गावात शिवजयंती साजरी होते. असं वाटतंय की लाखो रुपये, कोट्यावधी रुपये खर्च करून शिवजयंती साजरी होते. म्हणजे कमीत कमी ह्याच्यामध्ये चांगलं कसं करता येईल हे आमच्या मुलांकडे हे सगळे विचार आहेत. त्यासाठी या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपलं अभिनंदन करावं. मावळ्यांनो, आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन की चांगली शिवजयंती साजरी केली
आणि मी पहिल्यांदा बघतोय की शिवजयंतीला पुरुष मंडळी तर मोठ्या संख्येने आहेत, पण तितक्याच तोला मुलांनी महिला भगिनींची सुद्धा मोठी संख्या आहे. लहान मुलं आहेत. उद्या सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. एखाद्या मुलानं चांगलं भाषण केलं तर खिशातून पारितोषिक करा, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप टाका. कारण आपल्याकडे कसं आहे माहितीये का, अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ म्हणाल्या होत्या, महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. मेल्यावर माणसं मोठ्या म्हणतात, जिवंत असताना महाराष्ट्रात माणसाची किंमत कळत नाही. अरे शिवाजीराजे जगातले असे राजे महाराजे आहेत, पराक्रम गाजवल्यानंतर पारितोषिक देतात, पण शिवाजीराजे असे पराक्रम गाजवायच्या आधी पारितोषिक द्यायचे. आपले जेव्हा पन्हाळा घेण्यासाठी कोंडाजी फर्जन गेले, 60 मावळे घेऊन कोंडाजी फर्जन गेले, तेव्हा मोहिमेवर निघण्यापूर्वी कोंडाजीच्या हातात शिवाजीराजांनी सोन्याचं कडं दिलं होतं बरं का. म्हणून ही मुलं उद्या मोठी झाल्यावर ह्यांचा सत्कार आपण करूच, पण ही मोठी होण्यासाठी ह्यांचा सत्कार तुम्ही करा. ह्यांना कौतुक द्या, ह्यांना बळ द्या. मला वाटतं निश्चितपणे या गावात चांगल्या रणरागिणी आणि उद्याचे रत्न घडतील असा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो. आणि या व्याख्यानाच्या समारोपाकडे जाताना आणखी एक आनंदाची बाब मला या निमित्ताने व्यक्त करायची आहे की तुमचं गाव खूप चांगलं आहे, स्वच्छता चांगली आहे, वातावरण चांगलं आहे, निसर्गाचं चांगलं रूप त्या ठिकाणी लाभलेलं आहे. आपला मराठवाडा आहे, मराठवाड्यात पाण्याचा थोडा दुष्काळ आहे, पण माणुसकीनं ओतप्रत भरलेली आपण सगळी माणसं आहेत. आणि म्हणून तुम्ही पाण्यासारखी माणसं, पाण्यासारखं शिवचरित्र या ठिकाणी ऐकलं. आणि आणखी एक चांगली गोष्ट या गावाबद्दल मी नेहमी सातत्याने ऐकत आलोय की आपल्या गावामध्ये एकही माणूस दारू पित नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. हे एक जण का हसले मला काही कळलं नाही. आता हे बघा, एखाद्या प्रत्येक घरोघरी महाराष्ट्रात घरोघरी मातेच्या चुली. महाराष्ट्रात असं एकही गाव नाही जिथं दारूचं नाव नाही, आणि नसेल तर त्यांचा सत्कार करू आपण. पण आपली गावं व्यसनमुक्त झाली पाहिजेत. एक बघा कसं असतं, आता बघ दारू पिणारा माणूस आहे, असं कधी ऐकलंय का तुम्ही की दारू पिणाऱ्या माणसाला सोन्याचं कडं बक्षीस दिले, पुरस्कार दिले, सत्कार केलाय? हा, असं कधी घडतंय का? का घडलंय कुठे? बरं, दारू पिऊन आल्या गावात तरी कोणी काही फार किंमत देतं का? जेव्हा पिऊन येतो तेव्हा लेझिमच खेळत येतो ना. बरं, येताना कुठं नालीत पडतो, गटारात लोळतो, काय काय मला सांगा, त्याच्या पत्नीला काय वाटत असेल चित्र बघून? त्याच्या लेकराला काय वाटत असेल की आपला बाप असा असावा, आपला नवरा असा असावा? असं कुठल्या स्त्रीला वाटत नाही, असं कुठल्याच लेकराला वाटत नाही आपला बाप अशा अवस्थेत दिसावा. पण आता काय करता, शेवटी प्रसंग येतात आयुष्यामध्ये, अशाही प्रसंगाला तोंड दाखवावं लागतं. बरं, गावात कुणी किंमत देतं का? मग गावात कुठंच किंमत मिळत नाही, मग सगळी दादागिरी घरच्यावर. घरी गेल्याच बाहेरूनच, अगं बाहेर तुला काय कळतं की नाही? ती बिचारे माय माऊली कष्ट करणारी असते, ती म्हणते काय झालं, नाही तुला दिसत नाही का? ती म्हणते अहो झालं काय, तुला दिसत नाही का? ती म्हणते झालं काय? तो म्हणतो चुलीवरचं दूध उतू चाललंय. ती म्हणते दिसतंय ना. ती म्हणते मग? तो म्हणतो चुलीवरचं दूध उतू चाललंय, तुझं दुर्लक्ष आहे, आता ह्या लाकडाने मी तुझं उद्घाटन करणार. पण बिचारी माय माऊली हुशार असते आपल्या सोनेगावची. ती म्हणते हातातल्या लाकडाने माझं उद्घाटन करण्याऐवजी हातातलं लाकूड थोडं बाजूला फेका आणि चुलीचा जाळ थोडा मागे होता, उतू जाणारं दूध आपोआप थांबेल. तसं उतू जाणारी तरुणाई जरी तुम्हाला दिसत असली तरी विकारांचा जाळ मागे उडूया, साधू संतांचा आणि शिवरायांचा विचार त्या तरुणाईच्या अंतःकरणात पेरूया.